आपलं 83वं पुष्प म्हणजे 83rd एपिसोड, 83rd सेशन. आत्ताच आपलं बोलणं झालं त्याप्रमाणे मराठी इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करतोय. मुळे जे सगळ्यांना कळेल. आज आपल्या भेटीला येत आहेत डॉक्टर अभिजित सोनावणे. एक वेगळीच पर्सनॅलिटी आहे, सेल्फलेस पर्सनॅलिटी आहे. मी त्यांचा बायोडेटा वाचून मी थोडक्यात सारांश माझ्या शब्दात सांगायचा प्रयत्न करतोय. हे मूळचे म्हसवड, सातारा जिल्ह्यातले आहेत. BAMS डॉक्टर आहेत. सुरुवातीला त्यांनी आंतरराष्ट्रीय संस्थेत महाराष्ट्र प्रमुख म्हणून 10 वर्ष काम केलं. त्यानंतर 2015 पासून एक मिशन हाती घेतलं की भीक मागणाऱ्या लोकांचं पुनर्वसन करायचं. त्यांनी सुरुवात केली ते भीक मागणाऱ्या लोकांना वैद्यकीय सेवा देणे, त्यांच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी घेणे, रस्त्यावर निराधार असलेल्या लोकांना आसरा मिळवून देणे, अशा बाबींचा समावेश असणारं त्यांचं कार्य आहे. डॉक्टरांनी स्वतःची नोकरी सोडून भीक मागणाऱ्या लोकांसाठी आता 24 तास काम करतायत ते. समाजाने त्यांना एक पदवी दिली आहे की डॉक्टर फॉर बेगर्स. पण ही पदवी माझ्या मते अतिशय सन्मानाची आहे आणि ते त्या तऱ्हेनेच ते पेलवतात. त्यांची जी कार्य आहेत, रस्त्यावर भीक मागणाऱ्या लोकांना वैद्यकीय सेवा देणे. आपलं एक इनिशियल रिॲक्शन असते की माणूस घाण असला म्हणजे आपल्या बरोबरचा माणूस जरी घाण असला तरी आपण लांब जातो, अंगाला वास येतो किंवा शिंकतोय, खोकतोय. तर जस्ट इमॅजिन करा की ते अशा ह्याच्यात ही पहिली स्टेप आहे त्यांची. दुसरी स्टेप म्हणजे भीक मागणाऱ्या लोकांकडे काही ना काहीतरी कलागुण असतात. तुम्ही हे ऑलवेज ऑब्झर्व करा की ते काही ना काहीतरी ऍक्टिंग करून किंवा गाऊन असं काहीतरी करतात. तर त्यांनी ह्याच्यावरती त्यांच्या कलागुणांचा वापर केलाय आणि त्यांना व्यवसाय करण्यास प्रवृत्त केलंय. आणि अशा तऱ्हेने त्यांनी जवळपास 165 जणांना व्यवसाय करायला प्रवृत्त केलेलं आहे. आणि ते आता भिक्षेकरी नाही आहेत, ते कष्टकरी आहेत. अजून एक गोष्ट म्हणजे भीक मागणाऱ्या लोकांची मुलं काय करत असतील हा प्रश्न आपल्याला. आयदर ते दुसऱ्या मुलाला कडेवर घेऊन भीक मागत असतील, पण ह्यांनी त्यालाही भीक केलेलं आहे. त्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची सोय करणे, अशी 52 मुलं त्यांनी दत्तक घेतलेली आहेत. फुटपाथवर असलेल्या अत्यंत वाईट स्थितीत असलेल्या माणसांना आंघोळ घालून, त्यांना स्वच्छ करून, त्यांना वृद्धाश्रमात ठेवणे, त्यांना निवारा मिळवून देणे, अशा 63 लोकांना त्यांनी आतापर्यंत निवारा मिळवून दिलेला आहे. हे कार्य जवळपास म्हणजे मी एक तुम्हाला सॅल्यूटच माझा आहे की हे संत गाडगे बाबांच्या प्रेरणेतून आहे आणि तुम्ही सुद्धा त्यांचा औषध आहात. ह्याच्यात आम्ही हे करू शकत नाही, म्हणून आमचा तुम्हाला जास्ती सलाम आहे या गोष्टीसाठी. त्यांनी भीक मागणाऱ्या 40 अज्यांची स्वच्छता टीम बनवली. या टीम मार्फत ते पुण्यात विविध भागात ते स्वच्छ करतात. अजांना त्या दिवसाचा पगार देतात. म्हणजे त्यांनी एका ऍक्शन मध्ये किती मल्टिपल गोष्टी साधल्या आहेत हे आपल्याला दिसून येतं. आणि हे कार्य ते सोहम ट्रस्ट या नावाने करतात. आणि त्यांच्या मिसेस डॉक्टर मनीषा या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. त्या ऑब्व्हियसली त्यांना प्रत्येक हेल्पिंग हँड आहे किंवा अ वुमन बिहाइंड ग्रेट मॅन, व्हॉट एव्हर यू कॉल इट. सोहम ट्रस्ट ही संस्था महाराष्ट्र सरकारकडे रजिस्टर्ड असून त्यांना देणगी दिली तर टॅक्स बेनिफिट मिळतो, इन्कम टॅक्सचा. सो या सेशन नंतर ज्यांना ज्यांना असं करायचं असेल त्यांना आम्ही डिटेल्स पाठवू, ते करू शकतात. आणि त्यांचं मिशन आहे रस्त्यातील भिक्षेकरी समाजाला कष्टकरी बनवून गावकरी बनवणे हेच आमचे ध्येय आहे, असं डॉक्टर मिस्टर अँड मिसेस सोनावणे म्हणतात. सर, तुमचं स्वागत आहे या सेशन मध्ये. आम्हाला अशी युनिक पर्सनॅलिटी आहे आणि तुमचं सेल्फलेस कार्य हे वंदनीय आहे. स्वागत आहे तुमचं. तुम्ही सेशनला स्टार्ट करू शकता. थँक्यू सर.
इतकी सुंदर आपण माहिती दिलीत आणि अ, मी आभारी असं म्हणणं हे फार औपचारिक वाटेल, पण मी खरोखर ऋणी आहे की हा जो काही कामाचं जे काही एक थोडक्यात जे काही होतं हे अत्यंत सुंदरपणे आपण सांगितलं श्रीकांत सर. अ, 9:15 झाले. मला भूषण सर किंवा केतकी ताईंनी सांगा की मी बरोबर 10ला बंद करू की मग इथून पुढे 1 तास हे करू, म्हणजे मला त्या पद्धतीने नाही, 1 तास बोलू शकतात. 10:15 होतील, हो, चालेल? हो, ठीक हो. आहे. हो हो, आरामात हो. चालेल ना? हा. अ, बरीचशी मंडळी इथं जॉईन झालेली आहेत. मला भूषण सरांनी आधीच सांगितलं होतं की डॉक्टर असं असा आमचा हा कार्यक्रम आहे, आणि त्यांनी पूर्वकल्पना मला देऊन ठेवली होती की आमचे लोक जे काही आहेत हे ऐकतात, सगळं मन लावून ऐकतात हे, परंतु व्हिडिओ बऱ्याच लोकांचे बंद असतात, आणि सो बेअर विथ दॅट. तर मी म्हटलं होतं हो चालेल, आणि मला सवय पण आहे तशी, बरेचसे आता झूमचे ऑनलाईन सेशन्स बरेच झालेत. पण व्हिडिओ चालू ठेवण्याचा फायदा काय असतो मी सांगतो तुम्हाला. एक ताई होत्या एका सेशन मध्ये, किचनच्या जवळ बसल्या होत्या त्या, आणि बरं झालं या ताई आल्या आता. केतकी ताई. मला चष्म्याशिवाय दिसत नाही, सॉरी, हल्ली हल्लीच लागलाय ते पटकन कळत पण नाही. ओके. तर एक ताई, व्हिडिओ चालू ठेवण्याचा फायदा सांगतो मी तुम्हाला काय असतो. एक ताई होत्या किचनच्या शेजारी बसल्या होत्या, आणि त्याचं मोबाईलवरती सगळं त्याने ते हे सुरू होतं झूमचं, आणि त्या असंच एक कुठलं तरी माझं सेशन ऐकत होत्या, आणि किचनच्या तिथं कट्ट्यावरती मी बघत होतो त्यांचं ते दूध मागं होतं आणि त्यांच्या पाठमोरं होतं ते, आणि ते दूध उतू चाललं. मग मी त्यांना म्हटलं, अहो ताई, मी सेशन थांबून म्हटलं ते दूध उतू जाईल बघा बरं. त्या पटकन उठल्या आणि जाऊन त्याने तो गॅस बंद केला, म्हणजे मी 1.5-2 लिटर ते दूध वाचवलं. तो एक व्हिडिओ चालू ठेवण्याचा फायदा असतो. दुसरं असं की त्यांचा ऑडिओ पण चालू होता, आणि अशीच हीच वेळ होती काहीतरी, आणि कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या, 4 शिट्ट्या झाल्या, 5 शिट्ट्या झाल्या, आणि मी म्हटलं ताई थांबा 2 मिनिटं. अहो ताई, तुम्ही ते 5 शिट्ट्या झाल्या म्हटलं, तुम्ही भात बीत काय लावला असेल वर, ते पार त्याचं गाळ होऊन जाईल, तर ते बंद करा. तर मग त्याने तो पण कुकर म्हणजे ते जाऊन बंद केलं. त्याच्यामुळे झालं काय की मी म्हणजे बाकी काय काम करतो याच्यापेक्षा हा ऑनलाईन सेशन मध्ये मी एका ताईंचं ते 1.5-2 लिटर दूध वाचवलं, आणि त्यांचं त्या दिवशीचं ते रात्रीचं जेवण पूर्ण गाळ झालं असं ते वाचवलं. तर तो एक व्हिडिओ चालू ठेवण्याचा फायदा असतो. गंमत केली. कसं असतं की मला कल्पना आहे व्हिडिओ आपण का बंद करतो किंवा काय, आपण निवांत आपल्या आपल्या सोयीने आपल्या सवडीने कसंही बसून हे करून एक घरातल्या सारखं आपण ऐकू शकतो. एखादी व्यक्ती बोलत असते, आपण ते ऐकू शकतो, आणि आपण अशा घरात आपण घरात अशा पद्धतीने बसलोय, समोरच्याला ते थोडंसं ऑकवर्ड होऊ शकतं, म्हणून तो व्हिडिओ बंद असतात त्याची मला पूर्ण जाणीव, पूर्ण कल्पना. मी बऱ्याच वेळेला मी स्वतः व्हिडिओ बंद करून बऱ्याचशा गोष्टी ऐकत असतो. पण एक सांगू का की हे जे काही सेशन्स आहेत ना, हे सेशन्स भूषण सरांनी, केतकीताईंनी जे काही हे सेशन्स ऑर्गनाईज केलेले आहेत, हा ना एक संवाद आहे. हा एक वन टू वन इंटरॅक्शन, हे कम्युनिकेशन आहे, आणि संवाद हा अ, बऱ्याच मार्गांनी होतो. त्यातले दोन संवाद माझ्या अतिशय जवळचे आहेत. तो म्हणजे एक असतो संवाद स्पर्शाचा. शब्द तर आपण बोलतो, सतत बडबड करत असतो आपण, ऐकतो कमी पण बोलतो जास्त आपण. पण एक एक संवाद जो आहे हा शब्दांचा असतो, आणि दुसरा संवाद जो असतो हा नजरेचा असतो. दोन्हीची मी मुद्दाम उदाहरणं देतो तुम्हाला. स्पर्शाचा सगळ्यात भावलेला मला संवाद जो असा जाणवतो तो असा, की एखादं बाळ छोटस जर रडत असेल ना, तुम्ही कधी ऑब्झर्व करा इथून पुढच्या याच्यामध्ये. आता तुम्ही सगळी मोठी मंडळी आहात माझ्यापेक्षा, मी वयाने, मानाने, अनुभवाने सगळ्या बाबतीत लहान आहे, पण तरी पण मी जे अनुभवलंय ते मी सांगतोय, ते फक्त शेअर करतोय, मी काय नवीन काही शिकवायला जात नाहीये. स्पर्शाचा संवादाचं सगळ्यात मोठं उदाहरण, एखादं छोटस बाळ बघा जर रडत असेल ना, त्याच्यात कुणी त्याला थापटा, अंगावर घ्या, खांद्यावर घ्या, अमकं करा, तमकं करा, काही फायदा होत नाही. जेव्हा ती त्याची आई येते ना, त्याच्या छातीवर फक्त असं हात ठेवते, ते बाळ बघा शांत होतं. किंवा त्याला घेते ना असं, ना असं फक्त असं खांद्यावर घेते ना, अशा थापट्या मारते, ते बाळ शांत होतं.
त्या बाळाला काय कळतं जन्मलेल्या 2, 4, 5, 6, 8 महिन्याच्या बाळाला की आपली आई कोण आहे आणि आपला काका कोण आहे, मामा कोण आहे, आजी कोण. पण ते आईने घेतल्याशिवाय बाळ कधीच शांत होत नाही. हा स्पर्शाचा इतका एक सुंदर एक संवाद असतो हा. दुसरा नजरेचा संवाद. बरीच काही सिनियर मंडळी आहेत ज्याची मुलगी ना सासरी गेलेली असते आणि ती कधीतरी वर्षा 1.5-2 वर्षात जेव्हा येते, ती ज्यावेळी उंबऱ्यात असते आणि तिची आई जेव्हा तिच्या नजरेकडे बघते, तिचे वडील, पप्पा, बाबा, तात्या, अण्णा, नाना, आई, बापाला असलेली नाव आहेत आणि मला त्या शब्दांचा खूप सार्थ अभिमान आहे. आपल्याकडे मराठीत ही नाव आहेत. अण्णा, तात्या, नाना, काका. काकाही म्हणतात पप्पांना, वडिलांना, बाबांना. जेव्हा ते वडील त्या मुलीच्या डोळ्यात बघतात, मुलगी त्यांच्या डोळ्यात बघते, आई त्या मुलीकडे बघते आणि मुलगी, तिला काही बोलायची गरज पडत नाही. ती तोंडाने काही बोलत असेल, मी खूप सुखी आहे, छान आहे, माझं खूप छान चाललंय सगळं, असे तसे. सासू सासरे म्हणजे माझ्या आई वडिलांसारखे आहेत वगैरे वगैरे. आई तिच्याकडे फक्त अशी बघते, बाबा तिचे असे बघतात तिच्याकडे आणि त्यांना काय कळायचं ते कळून जातं. जी काही रियालिटी असेल, खरं खरं असेल ते. हा नजरेचा संवाद असतो. तर ही अशी सेशन सुद्धा जी असतात ना, ही आपल्या ही नजरेनं घडतायत. स्पर्शाने घडतील. स्पर्श म्हणजे अगदी मी तुम्हाला किंवा तुम्ही मला स्पर्श हातात हात घेऊन शेक करायला पाहिजे असं नसतं. स्पर्शही खूप वेगळा असतो. मला नेहमी असं वाटतं आपण जेवतो कशाने, कोणी कोणी सांगावं मला आपण जेवतो कशाने. कोणी म्हणाल हाताने जेवतो, तोंडाने जेवतो. पण मला नाही असं वाटत आपण हाताने किंवा तोंडाने जेवतो. आपण ना जेवतो कशाने माहितीये का? आपली ही जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत ना, आपण जेवतो डोळ्यांनी. आपण जेवतो डोळ्यांनी. तुम्ही बघा, पांढरा शुभ्र भात, त्याच्यावरती हिरवट पिवळट घातलेलं वरण, ते बघूनच भारी वाटतं. आपण जेवतो नाकाने. भज्यांचा वास बघा, बाहेर पाऊस पडतोय, असं मंद कुंद वातावरण आहे आणि कोणतरी भजी तळते, भले आपल्या घरात असेल किंवा दुसऱ्याच्या घरात असेल, कोणतरी भजी तळते, भूक लागते. चहा संध्याकाळी 4:30, 4:45, 5 ची वेळ आहे. घरामध्ये कपबशांचा कणकण 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 आवाज येतो, मध्ये चहाच्या उकळीचा आवाज येतो, चहाच्या उकळीचा वास येतो. तिथंच आपली भूक लागते आपल्याला. आपण जेवतो नाकानी. आपण जेवतो कानानी. तुम्ही बघा, पापड पापड जर घेतला, पापडाचा कटकन फोडलेला आवाज, चुर्र करून पापड चुडलेला तो आवाज कुठल्या दुसऱ्या गोष्टीला नाही येतो. आपण जेवतो कानानी, आपण जेवतो डोळ्यांनी, आपण जेवतो नाकानी, आपण जेवतो कानाने. त्याच्यानंतर जेव्हा आपण तो हात कालवतो त्या भातामध्ये, चमचा काट्यान चमच्यामध्ये वरण आणि भात खायची मजा काय आहे. गुळवणी. मी 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 खेड्यातलं आहे. माझं सगळं अख्खं लाईफ खेड्यामध्ये गेलंय आणि हल्ली हल्ली आता एक 10-15 वर्षांपूर्वी पुण्यात आलोय, परंतु माझं सगळं अख्खं लाईफ खेड्यात ग्रामीण भागात गेलेलं आहे. असं इथून असं ओरपून खाण्यात जो काही मजा असते ना, ती जगात कुठं नाहीये. खरं सांगतो. गुळवणी, आम्ही काय वाटेल ते पदार्थ खाल्लेत. आम्हाला माहित नव्हतं, आम्हाला कळत नव्हतं त्यावेळची गोष्ट आहे. आम्ही भात आणि आईस्क्रीम म्हणजे कुठेतरी लग्नात जेवायला बोलवलेलं, आमची तेवढी पात्रता नव्हती पण आम्हाला बोलवलेलं लग्नात जेवायला. तर भात पण दिलं होतं आणि त्याने आईस्क्रीम पण दिलं होतं. ते आईस्क्रीम आम्ही भातात ओतून असं खाल्लं होतं लिटरली. आम्हाला माहित नव्हतं ना ते आईस्क्रीम आहे आणि ते असं खातात, चमच्याने खातात किंवा मला माहित नव्हतं ही गोष्ट. तर आम्ही असं ते आईस्क्रीम भात सगळे एकत्र काला करून, त्याच्यात वरण, त्याच्यात गुलाबजामचा पाक, त्याच्यात अजून ते गुलाबजाम चुरून असं ते करून आम्ही खाल्लं. ते ओघळ अशी इथपर्यंत आले, ते पण असे पूर्ण आम्ही खाल्लं. तर ती पण पोट भरलं होतं तेव्हा. मन पण भरलं, पोट पण भरलं. हल्लीचे मॅनर्स, एटिकेट्स शिकलो आणि तेव्हापासून माझी भूकच मेली. मी 5 स्टार मध्ये जेवायचो. जाऊ दे, ते नंतर सांगतो, मरू दे. त्याला काही व्हॅल्यू नाहीये. पण सांगतोय की जेवतो आपण तिथनं, जेवतो कानानं, जेवतो नाकानं, जेवतो डोळ्यानं, नंतर जीभ खूप नंतर येते, जीभ खूप उशिरा येते. आपण जेवतो या गोष्टींनी मनाला तृप्तता वाटेल, मनाला समाधान वाटेल, त्या गोष्टींनी आपलं ते पोट भरतं ऍक्च्युली. आणि आपण आता हल्ली जे जेवतो 10:30-11ला पटापट पटापट पटापट, काटे चमचे असतात, सगळं असतं, सगळं असतं, परंतु त्यांना पोट भरत सुद्धा असेल कदाचित, परंतु मन भरतं का नाही मला माहित नाही. म्हणजे मला माझी म्हातारी, माझी आजी
आजीने जगामध्ये सगळ्यात जास्त माझ्या आजीने माझ्यावरती प्रेम केलं. मला ती इकडं तिकडं जाताना, डब्याला जाताना शिदोरी द्यायची. शिदोरी म्हणजे काय? तुम्हाला सगळ्यांना मंडळीने माहिती असेल, नवीन मंडळींना माहित नाहीये हल्लीच्या पोरांना. जुनं कुठलं तरी फडकं असायचं, ते कुठल्या तरी फडताळी म्हणजे कपाट. माझी आजी, ग्रामीण भागामध्ये कपाट हा शब्द नव्हता, फडताळी म्हणतात त्याला. तर त्या फडताळीतनं काढून एक कुठलं तरी कापड असायचं, त्या कापडात घ्यायची, त्याच्यात बाजरीची हिरवी गार भाकरी असायची. ती हिरव्या गार भाकरीवर असं लाल चटणी ती टाकायची. त्याच्यावरती एवढं एवढं असं तेल टाकायचं. तर ते हेल्थ कॉन्शियस वगैरे असले काही भानगड नव्हती तेव्हा. किती 4, 5, 8, 10 चमचे बसेल एवढं ते तेल असायचं. आणि हातानं कांदा फोडायची म्हातारी आमची, हातानं कांदा फोडायची, त्याच्यात एखादी बांगडी तिला फुटायची, हातानं कांदा फोडायची, तो कांद्याचं फोडून बाजूला ठेवायची, आणि ती त्याची अशी गोल त्या कसल्या कळकट मळकट अशा त्या कपड्यात फडक्यात बांधून मला ती द्यायची. मला लिटरली म्हणजे कोणाला वाटेल कवी कल्पना आहे किंवा काय, कवीच्या गोष्टी करतो, तर असं काही नाहीये. माझ्या पुस्तकात सुद्धा हे मी लिहिलंय. ती मला तर हिरवीगार भाकरी, हल्ली बाजरीची भाकरी हिरवीगार मिळत नाही हे पण मी सांगतो. लोक बघायला जातील, बाव काय डॉक्टर काय खोटं बोलतं, बाजरीची भाकरी कुठे हिरवी असते का? तर हो, बाजरीची भाकरी हिरवीच असते. तुम्ही आता जे खाताय हायब्रिड खाताय. मी खाल्ली हिरवी बाजरीची भाकरी. तर ते हिरवी बाजरीची भाकरी, त्याच्यावरती लाल चटणी, त्याच्यावर तेल, त्याच्यावर कांदा, म्हणजे लिटरली मला ना एखादी जी आता मी एखादी नवी नवरी बघतो ना, असं मस्त हिरवागार शालोनी एवढा मोठा असं ते लाल कुंकू लावलेलं, मला लिटरली ती तशी वाटते. मी हे कुठं वाचून किंवा काहीतरी उगाच कवी कल्पना सांगत नाहीये, पण लिटरली मला ते तसं वाटतं. एनिवे, विषय तो माझा आजचा नाहीये. मी फक्त संवाद या विषयावरून आज तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मनात आलं ते मी आत्ताही मनात आलं ते बोलणार आहे. मी काही ठरवलेलं नाही, मी काही भाषण करणार नाहीये, आणि मला भाषण येत पण नाही काही करायला. पण जे काही आयुष्य आहे, जे जसं जगलो ते तसं तुमच्या समोर या अर्ध्या पाऊण तासामध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. माझं नाव आहे डॉक्टर अभिजित सोनावणे. भीक मागणाऱ्या लोकांमध्ये मी उठतो, बसतो, जेवतो, खातो. जेवतो खातोचा अर्थ घरातनं टिफिन घेऊन जात नाही, तर मी या लोकांना जे भिकेमध्ये मिळतं खायला, ते त्यांच्यात तिथंच ते भिकेमधलं जेवण खातो, आणि त्यांना रस्त्यावरती वैद्यकीय सेवा देतो. तर वैद्यकीय सेवा देतोचा अर्थ असा की मोटरसायकलवरती मी अख्खा माझा दवाखाना, म्हणजे साधारण 150 ते 200 किलोचं साहित्य मी माझ्या मोटरसायकलवरती घेऊन जातो, आणि या लोकांमध्ये उठतो, बसतो, जेवतो, खातो, त्यांना वैद्यकीय सेवा देतो, त्यांच्याशी छानसं नातं तयार करतो, आणि ह्या नात्याचा उपयोग करून ही लोक काही कामधंदा करतील का, व्यवसाय करतील का, हे बघतो. तेही मी नंतर सांगतो. तर जे काही सध्या करतोय मी, हे सगळं भीक मागणाऱ्या लोकांसाठी करतोय. कुणी कोणाच्या पुढे हात पसरू नये, याचना करू नये असं मला वाटतं. ते का वाटतं तेही बोलतो मी नंतर. तर असं मला वाटतं, आणि त्याच्यामुळे जे काही करतोय मी सगळं माझ्या या भीक मागणाऱ्या लोकांसाठी करतोय, आणि म्हणून मला लोक भिकाऱ्यांचे डॉक्टर म्हणतात. किंवा काही सोफिस्टिकेटेड लोक आहेत, ते मला डॉक्टर भिकाऱ्यांचं म्हणायला कसं तरी वाटतं, डॉक्टर फॉर बेगर्स असं म्हणतात. तर माझ्या संस्थेचं नाव सुद्धा, मी भिकारी हा शब्द वापरत नाही, भिक्षेकरी वापरतो, किंवा याचक हा शब्द मी वापरतो. आणि तुम्ही सुद्धा इथून पुढे सगळ्यांना माझी विनंती आहे की भिकारी हा शब्द वापरू नका, त्याच्याऐवजी भिक्षेकरी वापरा, याचक हा शब्द वापरा. आणि तर मी ह्या याचक लोकांसाठी काहीतरी काम करतोय, परंतु आपल्या समाजाला अजून माहित नाही. भिकारी हा शब्द आपण लहानपणापासून वापरत आलो, म्हणून मला लोक भिकाऱ्यांचे डॉक्टर म्हणतात. पण मला खूप आवडतो हा शब्द, कारण ना मोठ्या मोठ्या डॉक्टरांकडे मोठ्या मोठ्या डिग्र्या असतात, परंतु भिकाऱ्यांचा डॉक्टर ही समाजानं मला दिलेली देणगी म्हणा, पदवी म्हणा, काही म्हणा. आणि जगामध्ये, वर्ल्ड मध्ये, ग्लोबली ही पदवी कोणाकडे नाही, याचा मला सार्थ अभिमान आहे. कोणी MS असेल, FRCS असेल, अजून काय मला माहित नाही डिग्र्या, कुणी काही असेल, डॉक्टर, पण भिकाऱ्यांचे डॉक्टर मी जगात एकटाच आहे. जगात आणखीन भिकाऱ्यांचे डॉक्टर जर कोणी सापडला दुसरा, तुम्हाला MS किती, तुम्ही असं लाईनने फिरा, तुम्हाला 10 MS सापडतील, 10 MBBS सापडतील, 10 BMS सापडतील, BHMS सापडतील, FRCS सापडतील, अजून कोण सापडेल तुम्ही वर्ल्ड मध्ये शोधा, भिकाऱ्यांचं डॉक्टर टाईप करा, जगात मी एकटाच आहे. त्याच्यामुळे मला ह्या गोष्टीचा खूप
आनंद आहे, मला सार्थ अभिमान आहे या गोष्टीचा की मी भिकाऱ्यांचे डॉक्टर. येस, आय एम दी डॉक्टर फॉर बेगर्स. हे मी आत्ताच सांगितलं रिसेंट. मी तर आता खूप मागे जातो. माझा जन्म आहे 17 एप्रिल 1974चा. कोल्हापूरमध्ये माझा जन्म झाला. माझी आई कोल्हापूरची आहे. माझे वडील म्हसवड नावाचं गाव आहे. म्हसवड नावाचं गाव म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये माण तालुका आहे. या माण तालुक्यामध्ये म्हसवड नावाचं गाव आहे. सिद्धनाथ हे बऱ्याच लोकांचं कुलदैवत असतं. सिद्धनाथ ज्या गावचं आहे त्या गावचा मी पण आहे. अजून कोणाला कळलं नसेल तर अजून सोपं करून सांगतो. गोंदवलेकर महाराज बऱ्याच लोकांचे श्रद्धास्थान आहेत. गोंदवल्यापासून माझं गाव 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती आहे. तर त्या गावचा मी आहे. माझ्या आईकडची जी मंडळी होती ती अत्यंत सुशिक्षित आणि काय म्हणत आपण आपल्या आपल्या भाषेत म्हणतो हायर लेवलचे होते. माझ्या आईचे वडील आमदार होते. माझे माझे मामा जे आहेत कोणी लेखक आहे, फार मोठे लेखक आहेत ते. लेखक आहेत, कोणी कवी आहेत, कोणी काय आहेत, कोणी काय आहेत. आणि माझ्या आईच्या घरामध्ये एखाद्या कुटुंबामध्ये 5 राष्ट्रपती पदक आहेत. जगातली ही सुद्धा पहिली घटना असावी की एकाच कुटुंबामध्ये 5 राष्ट्रपती पदक, आणि ती सुद्धा लिखाणासाठी आहेत. लिखाणासाठी 5 राष्ट्रपती पदक मिळवणारं माझ्या आईचं कुटुंब हे जगातलं पहिलं. माहित नाही, मला माफ करा, मी अज्ञानापोटी बोलत असेल कदाचित, पण मला जेवढं माहिती आहे तेवढं एका कुटुंबात 5 राष्ट्रपती पदक फक्त लिखाणासाठी, कवितांसाठी आणि याच्यासाठी नसतात. माझे आजोबा नामदेवराव भटकर, आदरणीय बाबासाहेब आंबेडकर जेव्हा गेले त्यावेळेला ते जेव्हा गेले त्यांची अंतिम यात्रा माझ्या आजोबांनी चित्रित करून ठेवली आहे. ते निर्माता होते, दिग्दर्शक होते, कलाकार होते, नट होते. ज्या वेळेला त्या निरूपा रॉय आणि अजून कुठल्या तरी हिरोईन आहेत, त्या ज्या वेळेला तरुण होत्या 16, 17, 18 वर्षाच्या, त्या त्यांच्या हिरोईन होत्या. त्या काळात जेव्हा बाबासाहेब आंबेडकर गेले त्यावेळी त्यांची अंतिम यात्रा माझ्या आजोबांनी चित्रित करून ठेवली. ती सुद्धा जगातली एकमेव डॉक्युमेंटरी आहे. बाबासाहेबांना गेलेलं म्हणजे आपलं माणूस कोणी गेलं तर आपली शेवटची आपली एकच इच्छा असते की त्या व्यक्तीला आपण बघावं, नमस्कार करावा. परंतु अनेक लोकांना ते जमलं नाही, तर माझ्या आजोबांनी ते काम केलं. बाबासाहेब गेले त्यावेळेची सगळी त्यांची संपूर्ण डॉक्युमेंटरी जगात एकच आहे. आणि हे डॉक्युमेंटरी आपण कुठेही गुगलला टाकून बघू शकता. आणि माझ्या आजोबांवरती आता महापरिनिर्वाण नावाचा पिक्चर येतोय. मुद्दाम आईची पार्श्वभूमी सांगितलं, त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट माझ्या वडिलांचं. माझे वडील डॉक्टर आहेत, परंतु वडिलांच्या वरिष्ठ लोक जे होते, आजी आजोबा आई वडील, त्यांना ग म बन सुद्धा येत नाही, 1 2 3 4 आकडे सुद्धा मोजता हातावर बोटावर सुद्धा मोजता येत नाही. इतकं कम्प्लिटली सगळं रिव्हर्स आहे. परंतु गाठी कुठेतरी जुळलेल्या असतात. तसं माझ्या आईचं आणि माझ्या वडिलांचं लग्न लागलं. वडील माझ्या खेड्यातले जरी डॉक्टर होते तरी सुद्धा ते शेवटी ग्रामीण भाग आहे, खेड आहे. आणि खेड्यात आलेल्या बाईला, खेड्यात आलेल्या मुलीला शेणानं घर सारवणं, चुलीला पोतेरा मारणं. पोतेराचा अर्थ आता काय सांगू मी नवीन लोकांना, मला माहित नाही. परंतु चुलीला पोतेरा मारणं, शेणानं सारवणं, 10 10 12 12 किलोमीटर वरनं असं कमरेवरती डोक्यावरती कळशा ठेवून पाणी आणणं, हे सगळं माझ्या आईला करावं लागलं. आणि तिनं ते अत्यंत आनंदाने केलं. त्या वातावरणात त्या ह्याच्यात माझा जन्म झाला. आणि माझी आजी म्हणजे माझ्या वडिलांची आई, जिला अक्षर ओळख काही नाही पण अत्यंत व्यवहार चतुर, खूप तिला डोकं खूप होतं. शैक्षणिक नव्हतं परंतु ती अशी व्यवहारामध्ये खूप 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 हुशार होती ती बाई. आणि माहित नाही तिला तिला म्हणजे काय भोळसट असतात ती लोक. तिचं म्हणजे बघा, सॉरी माझ्या आजीचं तिच्या वडिलांवरती भयानक म्हणजे भयानक प्रेम. भयानक म्हणजे काय सांगू शकत, प्रत्येकच मुलीचं असतं पण तिचंही तितकंच होतं. आणि तिचे वडील ज्यावेळेला वारले त्यावेळेला कुठल्या तरी देवऋषी, आता हे ठीक आहे अंधश्रद्धा ही, पण कुठल्या तरी देवऋषाने तिला सांगितलं की आता तुझ्या मुलाच्या पोटी, म्हणजे माझ्या वडिलांचं नाव आहे पांडुरंग, तर पांडुरंगाच्या पोटी जो येईल तो तुझा बाप येईल, असं तिला सांगितलं कोणीतरी. आणि तेच तिला खरं वाटलं. त्याच्यामुळे झालं काय की माझी आजी म्हणजे एवढी डेंजर बाई होती की तिच्या पुढं भले भले पुरुष, भले भले लोक चळचळ चळचळ कापायचे. आणि तुला जो मुलगा होईल त्याच्या पोटी जो मुलगा येईल तो तुझा बाप असेल असं सांगितलं. तिच्या बापाचं म्हणजे तिच्या वडिलांचं नाव होतं हरिभाऊ.
आता गंमत अशी झाली की तिच्या मुलाचं म्हणजे माझ्या वडिलांचं आईचं लग्न झालं. पहिला दिवटा मी, माझं नाव अभिजित ठेवलं त्यांनी. आणि तर माझ्या आजीला वाटायचं की हरिभाऊच जन्माला आलाय, म्हणजे तिचे वडील हा हरिभाऊच जन्माला आलाय. आणि मग ती मला हरिभाऊच म्हणायला लागली, हरिभाऊच समजायला लागली. आणि त्याच्यामुळे झालं काय की आजीनी, मी पहिल्यांदा पण बोललो, आजीनी एवढं विचित्र प्रेम केलं माझ्यावरती की जगातली कुठली बाई, कुठली आजी, कुठली आई इतकं टोकाचं प्रेम करू शकत नाही, इतकं त्या बाईने माझ्यावर प्रेम केलं. आणि मी तिच्यावर तेवढंच प्रेम केलं. पण झालं काय की मी खूप लाडावलो आणि खूप काय म्हणूयात आता त्याला, माहित नाही मला. पण मी काय करायचो, माझे वडील पोलीस डिपार्टमेंटला डॉक्टर होते, माझी आई आणि हे सगळे साताऱ्याला होते, माझी आजी म्हसवडला असायची, माझा सगळा ओढा म्हसवडकडे असायचा. आणि म्हसवडला मी आजीकडे यायचो. वडील माझे कुठले लाड पुरवायचे नाहीत, वडील पोलीस डिपार्टमेंटला कडक. आई, प्रत्येक आईला वाटतं पोराने आपल्याला चांगलं वळण लागावं, त्याच्यामुळे मला वळण लावायच्या नादात ते दोघं होते. आजी मात्र आपला बापच आहे हे समजून ती बाप आपला म्हणतोय म्हटल्यानंतर ती काय पण करायला तयार व्हायची. आम्ही तंबूत पिक्चर बघायला जायचो, रुपया 4 आणे 8 आणे, रुपया नाही, 5 पैसे 10 पैसे 20 पैसे लागायचे त्यावेळेला, ती मला द्यायची. मग मी भजी खायचो. भजी म्हणजे कशी मिळायचे, असे वर्तमानपत्रामध्ये पेपरामध्ये बांधून 4 भजी असायचे, ते 5 पैशाने मिळायचे. अजून काय काय बरंच खायचो, वगैरे वगैरे वगैरे. तिने मला सगळ्या प्रकारची सूट दिली होती. आणि ह्याच्यामुळे झालं काय, ही जरा जास्त मला सूट दिल्यामुळे काय झालं की जिथं चांगलं असतं तिथं वाईट सुद्धा असतं, म्हणजे नाण्याला दोन बाजू असतात. तशाने खेडेगावातल्या जी काही अं, काय म्हणूया, थोडीशी अशी जरा वेगळ्या वळणाला लागलेली जी काही मुलं असतात, अशा मुलांमध्ये माझी मैत्री झाली. आणि आजीने त्याच्याकडे पण कानाडोळा केला ऍक्च्युली. आणि मी या मित्रांमध्ये, आणि मित्र म्हणजे फार मोठे मोठे होते, असे मिशाविशा आलेले मित्र, तर मी असं छोटासा होतो. तर मग हे पत्ते खेळणं, पत्ते म्हणजे पत्ते ते खेळायचे. मग त्यांना सतरंजी टाकून दे, ते पत्ते पिसून दे, हे कर ते कर, मग त्यांना तंबाखूच्या पुढे आणून दे, मध्येच त्यांना मग पाणी आणून दे. पत्ते खेळताना दम लागतो, मला तेव्हाच कळलं. पत्ते खेळताना त्यांना ते पाणी आणून दे. पाण्यात फुलपात्र असतं, फुलपात्र हा शब्द आता किती लोकांना माहिती आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. युट्यूबला जे बघतील त्यांचे कोणी बघितलं तर त्यांच्यासाठी म्हणतो फुलपात्र, तांब्या, असं ते आणून दे. मध्येच मग अजून काय काय आणून दे. मध्येच कोणाला तरी मग ते पत्ते खेळून दम लागायचं खूप, मग मला कोणीतरी म्हणायचं मला ती देशीची संत्रा, मोसंबी, नारंगी ती आणून दे. आणि आम्ही ते आणायला जायचो. संत्रा, मोसंबी, नारंगी अशी ती देशी असे छोट्या छोट्या बाटलीमध्ये मिळायची. मग ते मी आणून द्यायचो त्यांना, मी आणि माझ्यावर अजून 3-4 लोक असायचे. मग आम्ही म्हणायचो यार काय असतं याच्यामध्ये, म्हणून मग आम्ही वाटायचं की गोट घेऊन यायचो की बाबा कशी असते, कशी लागते संत्रा, मोसंबी, नारंगी. तर हे सगळं बालपण माझं असं गेलं. संत्रा, मोसंबी, नारंगी नावाची खरी फळं असतात हे मला खूप वर्षांनी कळलं. तोपर्यंत मी ते संत्रा, मोसंबी, नारंगी म्हणजे ती बाटली म्हणजे संत्रा, मोसंबी, नारंगी समजायचो. ही फळं असतात ऍक्च्युली, हे मला अक्षरशः खोटं वाटेल तुम्हाला, या नावाची फळं असतात ते खूप नंतर वर्षांनी कळलं मला. तर तोपर्यंत संत्रा, मोसंबी, नारंगी सगळं आम्ही थोडं थोडं एक एक घोट पिऊन यायचो तिथं आणि मग असं मस्त मग ते झिंगत 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 यायचं, त्यांना पण द्यायचं, मजा मस्ती करायची. मग ते लोक आम्हाला ती ती आयुष्यातले खरी गुरु आहेत ते. त्यांनी आम्हाला बिडी कशी ओढायची, बिडी अशी दातात कशी धरायची, आणि वारं जर असेल तर ती काडी लावून अशी ती बिन काय म्हणतात त्याला, बिन विसता ती बिन बिन काडी विसता ती बिडी कशी पेटवायची. त्याच्यानंतर असं असं करून तंबाखू जर खाल्लेली असेल तर असं करून त्याशी पिंक कशी टाकायची, सगळ्या गोष्टी मला त्याने त्या शिकवल्या. तर त्या खेळामध्ये ना मी असं एक मस्त एक असं तरवेज झालो, एक मस्त असं छान. आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे जगामध्ये जेवढ्या काही शिव्या असतील या सगळ्या शिव्या मला येतात, आणि ते सगळं माझ्या गुरूंनी मला ते ज्ञान दिलेलं आहे. कधी पत्ते खेळताना, कधी संत्रा, नारिंगी, मोसंबी पिऊन दिलेलं आहे, कधी त्यांनी घेतलेली असायची, कधी आम्ही घेतलेली असायची. आणि ते ह्या सगळे आयुष्यातले गुरु आहेत. आणि या सगळ्या गुरूंनी मात्र एक शिकवलं की आयुष्यात आलेल्या परिस्थितीला तोंड कसं द्यायचं, म्हणजे कुणी आलेला कार्य कसं करायचं असतं हे आम्हाला तिथं त्या
गुरुनी शिकवलं. येईल त्या परिस्थितीला कसं झगडायचं, येईल त्या परिस्थितीशी कसं झगडायचं म्हणजे काय, की आपण पत्ते खेळत असताना जर आपली आई एखादं चुलीतलं लाकूड घेऊन जर आली, तर कुठून कसं पळायचं, कुठं निसटायचं, तिला कसं सापडायचं नाही. आणि आपण त्या गावचेच नाहीये. कुठं कोण पिलं? काय? मी नाही त्यातलं. ते लोकं होते, मी नाही. असं परिस्थितीशी झगडण्याचं ज्ञान त्या सगळ्या लोकांनी मला दिलं. आणि लहानपण होतं म्हणजे लहानपण म्हणजे कितवीत होतो मी 2री, 3री, 4थी, 5वी हा तो हे होता म्हणजे आजकालचे आई-बाप कसे म्हणतात ना 2री, 3री, 4थीत, 5वीत तर मी ते खेड्यामध्ये तुम्हाला सांगतो प्ले ग्रुप, नर्सरी काय ती तुमची ज्युनियर केजी, सीनियर केजी, अप्पर केजी ह्याच्यात जे काय ज्ञान मिळत नाही सगळं मी तिथं ते ज्ञान ऍक्च्युली घेतलं. त्यात कुठल्याही गोष्टी असल्या काही भानगडीत पडलो नाही आम्ही आणि माझे आई वडील पण पडले नाहीत. परंतु ह्या 5 गोष्टींमध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकलो. खूप गोष्टी लाईफ सेव्हिंग ज्या काही गोष्टी आहेत पोहायला शिकलो, झाडावर चढायला शिकलो, आंबे तोडायला शिकलो, आंबे पाडल्यानंतर पुन्हा त्याच्यात आवडीत कसं नाही माळाच्या पडायचं ते शिकलो. समोर आलेली काय परिस्थिती असेल, विहिरीत उड्या मारायच्या नाहीत, पोहायचं नाही, तर विहिरीचा मालक यायचा हातात काठी घेऊन त्याच्यापासून कसं लपायचं, अशा सगळ्या गोष्टींचं व्यवहारातलं ज्ञान जे काय आलं हे सगळं मला तिथं आलं. हा एक पार्ट होता. हा एक मजेचा नाहीये, लाईफ सेव्हिंग पार्ट होता तो माझ्या. तो मला आजही खूप उपयोगाला येतो खरं तर. दुसरा एक पार्ट होता माझा, की मी तेवढाच खूप संवेदनशील आहे. म्हणजे मला असं वाटतंय मी खूप संवेदनशील आहे. आमच्या खेड्यामध्ये खूप म्हातारी माणसं होती. त्यांना त्यांची मुलं, बाळं, सुना, नातवंडा बघायच्या नाहीत. ही मी गोष्ट 2री, 3रीच सांगतोय. इतक्या जुनी गोष्ट सांगतोय. जे मी हे सगळं पुस्तकात लिहिलंय. तर ही जी माणसं होती ना, यांची सुना, मुलं, नातवंड सांभाळायची नाहीत यांना. मग मला त्यांच्याकडे बघून असं वाटायचं, यार कशी आजी, कसे आजोबा. मग मी जायचो म्हणे, आजी काय करू मी तुझ्यासाठी? मग आजी म्हणायची, बाळा पाय दुखतो माझा, पायावर जरा पाय देशील का? एखाद्या आजोबाला म्हणायचं, बाबा काय करू मी तुमच्यासाठी? मग बाबा म्हणायचे, अरे कंबर लय दुखते माझी, कमरेवर पाय देतो का? मग मी त्यांच्या कमरेवर पाय दे, कधी पायावर पाय दे. मग कोणीतरी मला म्हणायचं, बाळा जरा ती काशाची वाटी घे आणि त्या काशाच्या वाटीने मला पाय चोळून देतो का? मग मी खोबऱ्याचं तेल कुठेतरी शोधून आणायचो. खेडेगावातली गोष्ट सांगतो मी. खोबऱ्याचं तेल कुठनं तरी शोधून आणायचो, काशाची वाटी घ्यायची आणि ते आजीचे पाय चोळायचो, आजोबाचे पाय चोळायचो, कधी कमरेवर पाय द्यायचो आणि ते मला 5 पैसे द्यायचे, 10 पैसे द्यायचे. असं आमचं तो एक खूप एक हळवा कप्पा होता माझ्या आयुष्यातला. ही सगळी म्हातारी माणसं खूप मला तोंडात दात नचायचे. परंतु आयुष्यात त्यांनी त्यांच्या तरुणपणामध्ये खूप खूप काहीतरी मर्दुमकी केलेली असायची, पण ते ऐकायला कोणाला वेळ नव्हता. ते ऐकायला कोणाला वेळ नव्हता. ते आणि त्यांनी त्या काळात जी काही मर्दुमकी केली होती, ही मर्दुमकी म्हणजे आजचा फुसका सगळा तो बार होता खरं तर. पण मला ते मग सांगायचे, मला शेजारी बसवायचे आणि त्यांचा श्रोता मी होतो. मला ते सांगाय, "बाळा आम्ही असं केलं, बाळा आम्ही तसं केलं." मी जेव्हा 16 वर्षाचा होतो, मी जेव्हा 20 वर्षाचा होतो, कितीतरी लोक होते, मिलिटरीमध्ये होते. मिलिटरीमधून खूप लवकर रिटायरमेंट दिली जाते आणि त्याच्यानंतर काही म्हातारी माणसं आता घरात होती. आणि ते त्यांनी मिलिटरीत केलेल्या, त्यांनी त्यांच्या जवानीच्या काळात केलेल्या मोठ्या-मोठ्या गोष्टी सांगायच्या आणि ते ऐकायला कोणाला वेळ नव्हता. जर कोणी ऐकलं तर त्यांना येड्यात काढे, "ए म्हातारे तू केलं होय? गप काहीतरी सांगतो." असे त्यांना वेड्यात काढायचे. त्यांना ऐकायला श्रोता कोणी नव्हता. पण मग मी जायचो "बाबा सांगा ना मला एखादी गोष्ट. तुमची एखादी गोष्ट सांगा ना." मग ती मला त्यांनी केलेल्या मिलिटरीमध्ये असतील किंवा त्यांच्या लाईफमध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या असतील, त्या गोष्टी त्या मला शेअर करायची. मी ऐकायचो, टाळ्या वाजवायचो आणि मग माझं ते गलगोचं घ्यायचं, पप्पी घ्यायची सगळं असं. एक माझ्या आयुष्यातला एक हळवा कप्पा होता आणि ही माणसं खूप अटॅच होती मला. या आज्या, हे आजोबा अशा तोंडावर सुरकुत्या पडलेत. हाताला सुरकुत्या पडलेत. अशा डोक्यावरनं गालावरनं हात फिरवायचे. तेव्हा त्या हाताला गालाला लागतील ते हात, असे ते हात होते. पण तरी सुद्धा त्याच्यात एक वेगळं प्रेम होतं, माया होती. असा तो माझा बालपणीचा काळ होता. आणि माझ्या देखत इतक्या लहान वयामध्ये ज्या आजोबांनी मला 5 पैसे दिले, 10 पैसे दिले, 15 पैसे दिले, ज्यांनी माझ्या गालाची पापणी घेतली असेल, माझ्या डोक्यावरनं गालावरनं हात फिरवला असेल, असे कितीतरी लोकं माझ्या डोळ्यादेखत जायचे, गेलेत आणि मग त्यांना ओढ्याला घेऊन जायचे.
ओढ्याच्या शेजारी तिथं ते स्मशानभूमी होती, तिथं ते लाकडावरती ठेवायचे आणि तिथं त्या लोकांना जाळायचे. आणि मी खूप दुरून ओरडायचो, अरे बाबा उठा ना, उठा ना, उठा ना, तुम्हाला लोक जाळतील तिथं, उठा ना. पण बाबांनी त्या कधी माझं ऐकलं नाही. कित्येक बाबा असे माझ्या डोळ्यासमोर गेले. ते हे आजी आणि आजोबा माझी प्रत्येक गोष्ट ऐकायचे, पण जेव्हा ते असे का निश्चित पडायचे ना, ज्यावेळी त्यांना ते लाकडावरती ठेवायचे ना, त्यावेळेला मी त्यांना खूप वेळेला म्हणायचो की बाबा उठा ना तिथनं, लोक तुम्हाला जाळतील, लोक काडी लावतील खालना. पण ते त्यावेळेला काय होतं, त्यांना काय झालेलं असायचं मला माहित नाही, परंतु ही आजी आणि आजोबा कधी त्या लाकडावरनं उठले नाही. त्याने माझ्या डोळ्यात एका त्यांची राख झाली. आणि ज्या माणसाशी मी काल बोललो, ज्यानं माझ्या गालाची पापी घेतली, डोक्यावरनं हात फिरवला, पाठीवरनं हात फिरवला, 5 पैसे दिले, 10 पैसे दिले, त्या माणसांची जेव्हा मी अशी राख बघायचो माझ्या हातामध्ये, त्यावेळेला मला खूप त्रास व्हायचा. 5 फुटाचा माणूस ज्यानं मर्दुमकी गाजवली मिलिटरी मध्ये, तो एका तांब्यामध्ये अडकायचा. त्यावेळेला मला कळायचं नाही की 5 फुटाची 5 फुटाची माणसं एका तांब्यात येतात कशी, 5 फुटाची माणसं एका तांब्यात मावतात कशी. हा तो एक आयुष्याचा एक हळवा टप्पा होता माझा. तर काल म्हातारीच्या पायावरती पाय दिला होता, आणि आता तर म्हातारीने मला 5 पैसे दिले होते खायला. आता तर म्हातारीने मला पेपरात बांधून 2 भजी दिले होते. लोक म्हणतात तांब्यामध्ये म्हातारी आहे. आणि म्हातारी तांब्यामध्ये मावते. कुठला माणूस 5 फुटाचा तांब्यामध्ये मावतो, परंतु ते तांब्यामध्ये गेले राख होऊन. हा एक माझ्या आयुष्याचा लहानपणातला हळवा गप्पा आहे. दुसरा गप्पा मी सांगितला तुम्हाला की आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी, संत्रा, मोसंबी, नारिंगी पासून शिकत गेलो, होत गेलं, मी बिघडत गेलो. मधल्या काळात माझी आजी पण गेली, माझ्या डोक्यावरती जो हात होता तोही गेला. पण त्याच्या आधी पण हे पण सांगायचं मला राहिलं की माझ्या आजीमुळे व्हायचं काय, की माझी आजी ना लहान असताना ना मला सगळ्या गावभर फिरवायची. बघता बघता किती वेळ झाला, मी अजून लहानपणातच अडकलो. 9:45 झाले. हरकत नाही, मी थोडं फास्ट घेतो, पण हे सांगणं खूप महत्वाचं आहे, इतर लोकांना ते कळावं म्हणून सांगतो. माझी आजी मला लहानपणी, मी काय दुसरीत म्हणजे किती, 7-8 वर्षाचा असेल तेव्हा, माझी आजी सगळीकडे जाईल तिथं मला घेऊन फिरवायची. त्यावेळेला माझा ऑटोमॅटिकली लोकांचा अभ्यास झाला. लोकांचा अभ्यास झाला म्हणजे काय, की ती बायकांमध्ये बसलेली असायची आणि मी तिचा आवडता, मी तिचा लाडका, एकुलता एक. मी पण तिच्यावर जायचो, तर ती जिथं जाईल मला तिथं यायला परमिशन होती, किंवा मला आडकाठी नव्हती. मग बाया बाया बोलत असायच्या सगळ्या, बायका बायका बोलत असायच्या सगळ्या. मग एखादी सासू बसलेल्या असाय, म्हणजे घोळका असायचा बायकांचा, खेडेगाव लक्षात घ्या हं. बायकांचा, त्या तरुण म्हाताऱ्या सगळ्या बायका बसलेल्या असायच्या. मग एखादी बाई अशी डोक्यावर पदर घेऊन यायची, आणि मग एखादी त्यातली म्हातारी म्हणायची, अगं बाय माझी सून किती ग गुणाची, किती ग छान. ती फुलपात्रातनं चहा घेऊन यायची सगळ्यांना. 8, 10, 12, 15 फुलपात्र असायचे, फुलपात्रात चहा द्यायचे. कप बशी वगैरे हल्ली हल्ली आलं, आमच्या वेळेला फुलपात्रात किंवा तांब्याचं फुलपात्र असायचं खरं तर, त्याच्यात चहा द्यायचे आम्हाला. तर मग ती
सुनबाई यायची, डोक्यावर पदर असायचा तिच्या. आणि एखादी म्हातारी म्हणायची, बाई ग माझी किती सून गुणाची आहे ग बाई, एवढ्या लोकांना चहा करून आणला ग बाई, माझी लय सून गुणाची. आणि ती सून त्यांना चहा द्यायची आणि पुन्हा आत घरात जायची, तेव्हा ती अशी म्हातारी कडा 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 बोट मोडायची आणि म्हणायची, ही बाई आली आणि माझ्या पोराला हिनं काय केलं, माझ्या पोराला हिनं बायल्या केलंय, असं केलंय तसं केलंय, अमकी रांड आहे, अमकय ढमकय. रांड हा शब्द मी तिथं शिकलो. दुटप्पी वागणं जे काही असतं, हे दुटप्पी मी वागणं तिथं शिकलो जेव्हा मला माफ करा हा, मी मी खेड्यातले, ग्रामीण भागातले, मी आणि माझं कुटुंब आज समोर आहे. मी मगाशीच म्हटलं तुम्हाला, संवाद आपण ज्यावेळी साधतोय त्यावेळेला मी तुम्हाला, एकतर मी तुम्हाला माझं समजतोय म्हणून मी हे बोलतोय. मी इतक्या आतल्या गोष्टी कुठं बोलत नाही. मी कोणाच्या पुढे डोळ्यातनं अश्रू माझे काढत नाही. एक माझे भिक्षेकरी जो वर्ग आहे माझा, त्यांच्या पुढे मी रडतो, तेही माझ्या पुढे रडतात, तो भाग वेगळा आहे. माफ करा मला जर काही शब्द चुकत असतील. व्यावहारिक भाषेत आपण ज्या काही समाजात आपण आज राहतोय त्या भाषेत माझे शब्द चुकत असेल, मला माफ करा. पण पुस्तकात मी भरभरून हे सगळे लिहिलेलं आहे. ते पुस्तक वाचण्याचा धाडस ठेवा. ज्याचं धाडस नसेल त्याने ते पुस्तक अजिबात हातात पण घेऊ नका, असं माझं एक विनंती आहे. तर ही रांड आली माझ्या पोराच्या आयुष्यामध्ये आणि ह्या रांडेनं माझ्या पोराचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. अरे छी यार, मी म्हणायचो आत्ता तर आजी म्हटली माझी बाई, माझी सून गुणाची आहे ग बाई माझी, हिला का बरं ही शिवाय देत असेल, माहित नाही. मी हे बघत होतो. माणसाचं दुटप्पीपणा माझ्या वयाच्या 7व्या-8व्या वर्षी मी बघतोय. एखादी त्याच वेळेला दुसऱ्या दुसऱ्या याच्यामध्ये एखादी सून असायची आणि सून म्हणायची, माझी अगं बाई, माझी सासू माझी आईवणी आहे ग, माझी सासू म्हणजे देवी आहे ग, माझी सासू म्हणजे अशी आहे ग, माझी सासू अशी आहे ग. आणि त्या सासूची पाठ फिरली आणि ती तिसरीकडे गेली की ती म्हणायची, सासू माझ्या प्रॉपर्टीवरती नागिन होऊन बसली, कवा साली मरती मला कळना, तिच्या मरायची वाट बघतोय आम्ही पण मरणा, कुत्री मरणा. अरे जे यार, मला वाटायचं यार, आत्ता तरी सासूला आई म्हटली आणि आत्ता पुन्हा कुत्री म्हणते तिला. सगळे खेड्यातले त्या सगळ्या गोष्टी मी तिथं बघत होतो. मी बोलायचो काहीच नाही, पण मी बघत होतो. माझ्यावर संस्कार होत होते. सासू सुनेशी कशी वागते, सासू कितीही सुनेला, मला माफ करा हा, काही अपवादात्मक गोष्टी सोडल्या तर सासू सुनेला कधीही मुलगी मानू शकत नाही. माझं आजपर्यंत ऑब्झर्वेशन आहे. सून कधीही सासूला आई मानू शकत नाही, हे माझं ऑब्झर्वेशन आहे. सासून सासू सारखं राहावं, आईनं आईसारखं राहावं, सुनेने सुनेसारखं राहावं, मुलीने मुलीसारखं राहावं. ही सासू माझ्या आईसारखी आहे, आई माझ्या सुनेसारखी, आई माझ्या सासू सारखी आहे, सून माझ्या मुलीसारखी आहे, मुलगी माझ्या सुनेसारखी. गरज नाही गोष्टीची, आपण करून दिलेत ना. सासूने सासू सारखं राहा, सुनेनं सुनेसारखं राहा, आईनं आईसारखी राहा. मित्र माझा भावासारखा आहे. अरे मित्राला मित्र राहू दे, भाऊ भाऊच राहू देत ना. भाऊ माझ्या मित्रासारखा आहे. अरे भावाला भाऊ राहू देत, मित्राला मित्रासारखा राहू देत. नाती कशासाठी केली आहेत, राहू देत ना, ती तशीच पाळा ना. काका माझ्या वडिला, अरे त्याला काकाच राहू देत ना, वडील वडीलच आहेत ना. त्या सगळ्या गोष्टी ना लहानपणी ना माझ्या डोक्यावरती बिंबवत गेला हा समाज. मला ना ओढ्याला पूर्वी ना, आमच्याकडं आपल्या घरात आता बाथरूम असतं, नळ असतो, शॉवर असतो, 24 तास पाणी असतं. तसं आमच्या काळात नव्हतं. आम्हाला 10-12 किलोमीटर वरनं माझी आई माझी आजी कळशीतनं पाणी घेऊन यायच्या. तेव्हा आम्हाला ते पाणी प्यायचं म्हटलं, माझा एक तर भाग आमचा दुष्काळी आहे, पाणी प्यायचं म्हटलं तरी आम्ही थोडंसं पाणी पिलं आणि उरलं तर ते परत माठात आम्ही टाकून देत होतो, फेकत नव्हतो त्यावेळेला ते पाणी. आज सुद्धा मला माफ करा, आज सुद्धा मला ना फ्लश करताना, टॉयलेटचं फ्लश करताना मला वाटतं यार किती पाणी वाया जातंय, किती पाणी वाया जातंय, किती शॉवर मध्ये आंघोळ करताना मला खूप अपराधी वाटतं. माझी म्हातारी माझी आजी म्हणायची, एका बादलीत आपण तिघं आंघोळ करू. मग आम्ही काय करायचो माहिती, पाणी असं हाताला चोळायचो, त्याच्यावर थोडासा साबण, साबण म्हणजे लाईफ बॉयचे 4-5 तुकडे करायचो आम्ही. लाईफ बॉय तुम्हाला माहितीये, मला माहित नाही किती लोकांना लाईफ बॉय साबण माहितीये. एवढा असा तो मोठा तुकडा असायचा, घोड्याचा खरारा करण्यासाठी असायचा तो. खरं तर तो लाईफ आम्ही 4-5-6-7-8 केवढे होतील तेवढे तुकडे
माझ्या वाटणीला एवढाच यायचा. माझ्या वाटणीला म्हणजे काय, प्रत्येकाचा साबण हल्ली वेगळा असतो. आम्ही एकाच साबणात, एकाच तुकड्यात, मी, माझी आई, माझे वडील, माझं अख्खं खानदान, आम्ही एक तुकडा सगळे लोक वापरायचो. तर ते माझ्या आजीने ते संस्कार केलेत माझ्यावरती, की बाळा पाणी कमी वापर. त्या म्हातारी बघा मरून कितीतरी वर्ष झाली तिला, परंतु आता जर तिसरं महायुद्ध झालं आपलं तर पाण्यासाठी होणार आहे. ती म्हणजे बाळा पाणी कमी वापर. पाणी पिऊन तुला किती पाणी प्यायचं तेवढं पिऊन उरलेलं परत माठात टाक. आम्ही सगळेच परत माठात टाकायचो पाणी. उष्ट बिष्ट असलं काय तेवढा प्रकार नव्हता. तर आम्ही ना एका कळशीमध्ये ना, काय सांगू मी तुम्हाला, 2 तांब्यामध्ये आम्ही आंघोळ करायचो. म्हणजे एक तांबे फक्त असं पाणी अंगाला पुसायला, दुसरं तर लाईफ बॉयचं साबण लावलं, तिसरं ते साबण लावलेलं काढलं. अशा 2 ते 3 तांब्यामध्ये आम्ही आंघोळ करायचो. हा तो काळ मी पाहिला. आता हे फ्लशला पाणी, अरे यार याच्यात 4 जणांच्या आंघोळी झाल्या असतं असं मला वाटतं. जर आमच्या काळात तो फ्लश असता, माझ्या आजीने जीव दिला असता फ्लश मध्ये एवढं पाणी जाताना बघून. माझं पोरग जाते 4दा, एका तासात 4दा जाते, 4दा फ्लश करते. मी त्याला म्हणतो, अरे बाळा नको एवढं पाणी वापरू. तो म्हणतो, पप्पा तुझे पैसे जातात का याच्यात? पैसे नाही जात रे बाळा. मला माझी आजी आठवते, 12 किलोमीटरवर एक कळशी ती पाणी आणायची. मला माझी आई आठवते, 12 किलोमीटरवरून एक कळशी. तुम्ही विचार करा, 12 किलोमीटर असतं काय? 12 किलोमीटर बरं. त्या बाया होत्या, एक कळशी हातात, एक कळशी डोक्यात. अजून कुठे घ्यायची कळशी? गाड्यान घोड्यान काही नव्हतं आमच्याकडे, बैलगाडी वगैरे सुद्धा नव्हती. तर फ्लश मध्ये पाणी जाताना, शॉवर मध्ये पाणी जाताना लाज वाटते, गिल्टी वाटतं, मला अपराधी वाटतं. मी अजूनही बादलीत पाणी घेतो आणि त्यांना बसून तांबेनं आंघोळ करतो. लोक येडे समजतात जेव्हा मी सांगतो असं त्यावेळेला, पण रियालिटी आहे. पाणी वाचवायला पाहिजे आपल्याला. तर मूळ मुद्दा हा, की त्यावेळेला ना ओढा असायचा. ओढा, त्याला आम्ही ग्रामीण भाषेत वडा म्हणायचो. वडा, वडा. तर त्या आमच्याकडच्या ज्या ग्रामीण भागातल्या ज्या आज्या, मावश्या, ताई, आई, माई, अक्का, कोण जे असतील, त्या सगळ्या ना बादलीमध्ये ना आपलं धुण्यातले कपडे घ्यायचे आणि ते वड्याला जायचे. आणि वड्याला गेल्यानंतर कपडे धुवायचे. वडा म्हणजे काय? ओढा. जो प्रत्येक खेडेगावात असतो ओढा. आणि त्या वड्याला जायचो. वड्याला गेल्यानंतर मी मुलगा, त्याच्यामुळे मी सगळ्यांच्या उपयोगाला यायचो. आय वॉज अ मल्टीपर्पज पर्सन. कोण म्हणायचं साडीला साबण लाव, कोण म्हणायचे ते परकर पिळून दे, कोण म्हणायचे अमक कर, कोण म्हणायचे तमक कर. तर हे सगळ्या गोष्टी मी लहानपणीच तिथं बघितल्या. लहानपणीच सगळं तो फील घेतलेला आहे मी. मग ते ओढ्याला कपडे धुता सगळ्या तिथं बायकाच असायच्या, आणि आम्ही 2-3 फक्त मुलं असायचं, मी आणि माझ्या वयाचे काही मित्र. तर ना तिथं ना मला ही नवरा बायकोंची जी काही रिलेशन्स असतात, एक तरुण मुलगी लग्न झालेली दुसऱ्या तरुण मुलीशी बोलायची. आता काय बोलत असेल मी ते सांगत नाही. किंवा एक तरुण मुलगी पोक्त वयस्कर बाईशी काहीतरी बोलायची, किंवा एक पोक्त बाई, प्रौढ बाई एका तरुण मुलीशी काहीतरी बोलायची. ते सांगणं मला इथं बरं वाटत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टीतनं मला एक कळलं, की यार हा पुरुष जो काही प्राणी आहे, पुरुष म्हणजे मी असेल त्याच्यामध्ये, हा आपल्या बायकोला ना चप्पल समजतो. किंवा अजून काहीतरी अशी गोष्ट समजतो, की ती ती यूज अँड थ्रो आहे. ती फक्त वापरण्यासाठीच असते. हे तेव्हा मी ऐकलं होतं, समजायला मला वेळ लागला. पण मी त्या काही गोष्टी ऐकल्या होत्या अशा, त्या वयात मी ऐकलं होतं. त्या वयात मला त्याचा अर्थ कळला नाही, मला अजून काही कळलं नाही. तरी पण मी मुद्दाम इथं सांगतो, मुद्दाम सांगतो. एक ताई म्हटली ती माझा नवरा हांडगा आहे. तर हा हांडगा शब्द मला माहित नाही काय होता तो. एक बाई म्हटली, अगं माझा बी नवरा छक्का आहे. हाही शब्द मला कळला नाही. हे 7व्या वर्षाची गोष्ट सांगते. पण मला ना छक्का शब्द ऐकायला मस्त वाटलं कानाला, हांडगा शब्द मस्त वाटलं मला कानाला ऐकायला.
मग आम्ही त्याच्यानंतर मित्र मित्र खेळताना, ए तू छक्का आहे का रे? तो म्हणायचा नाही, तू हांडगायस. असं काहीतरी ते आम्ही एकमेकांशी बोलायचं. हे बोलताना जेव्हा जेव्हा कोणी मोठी माणसं बघतील त्यावेळेला आमच्या माग काठी घेऊन लागायच्या. मग तेव्हा आम्हाला कळलं की या शब्दांमध्ये नाही काहीतरी वेगळं आहे, काहीतरी विचित्र आहे. हे बोलल्यावर आपल्याला मार खायला लागतो. आणि हे शब्द ऐकत मोठा झालो. शब्दांचे अर्थ खूप 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 उशिराने कळले. पण या सगळ्या गोष्टी ऐकल्या, कळल्या. मला सगळ्यात महत्वाचं हे जाणवलं की पुरुष प्रधान संस्कृती हे पुस्तकात वाचून आणि ते 10वी-11वीत मला कळलं पुरुष प्रधान संस्कृती म्हणजे काय, बाईला कसं वागवतात वगैरे वगैरे. पण हे सगळं माझं सगळं बालपण हे सगळं या गोष्टींमध्ये गेलं. आणि मी खरोखर 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 सर्वार्थाने समृद्ध झालो. अ, हर तऱ्हेने समृद्ध झालो. जरी मी लहान होतो, मला जरी शब्दांचे अर्थ कळत नसले, तरी सुद्धा मला तो संवाद काय होत होता. एक बायको जेव्हा आपल्या नवऱ्याविषयी जेव्हा द्वेषाने बोलते, त्यावेळी ती काय जे काही ती बोलते ते शब्द मला कळत नसतील, परंतु तरी सुद्धा हे चांगलं नाहीये इतकंच मला कळत होतं. आत्ताशी मी बालपणापर्यंत आलोय. जाऊ दे, मी आता उड्या घेत 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 कोलांट्या उड्या मारत जातो. अगदी थोडक्यात आता सांगतो. बाकी ज्यांना इंटरेस्ट असेल, पुस्तक केतकीताईंना माहितीये, आमच्या भूषण सरांना माहितीये पुस्तक कुठे आहे काय ते वगैरे वगैरे. आवडलं तर वाचा, नाही आवडलं सोडून द्या. त्या शिव्या खूप आहेत आणि त्या ओघा ओघाने आलेत, मुद्दाम दिलेल्या नाहीयेत. आणि त्या शिव्यांची गरज होती. तो काळ, तो प्रसंग रंगवण्यासाठी त्या शब्दांची गरज होती. एनिवे, तर अगदी आता खूप पुढे मी जातो. मला मेडिकलला ऍडमिशन मिळालं. मधला खूप मोठा टप्पा आहे. मधलं सगळं ते पुस्तकात आहे ते सांगायला मला अजून 2 ते 2.5 तास लागतील. आणि नाही का वेळ आपल्याकडे. कधीतरी अजून मला असे 2-3 सेशन घ्यावे लागतील, तेव्हा ते माझं संपेल सगळं. तर अ, अगदी एकेका वाक्यात सांगतो. त्याच्यानंतर मी हे माझं गाव सोडलं. त्याच्यानंतर माझ्या वडिलांची बदली झाली. मी सावंतवाडीला गेलो. सावंतवाडी कोकणातलं गाव आहे. कोकणामध्ये मला नन्स भेटल्या. नन्स म्हणजे ख्रिश्चन मिशनरी जे काही स्कूल होतं त्या स्कूलमध्ये मला ऍडमिशन मिळालं. तिथे नन्स होत्या. नन्स म्हणजे काय, तुम्ही आठवा मदर तेरेसांना जे असं हे असायच्या, त्यांच्याच भगिनी त्या होत्या. आणि त्यांचा सहवास मला लागला. त्याच्यानंतर मी साताऱ्यात आलो. साताऱ्यामध्ये पुन्हा मला वाईट मुलांची संगत लागली. असं नाही म्हणणार मी, मी वाईट होतो ऍक्च्युली. त्या मुलांना माझी संगत लागली असं मी म्हणेन. आणि माझ्यामुळे बिघडले का त्यांच्यामुळे मी बिघडलो मला माहित नाही, परंतु बिघडलो आणि सगळं बिघडत गेलं. मी 10वीला 2दा नापास झालोय खरं तर. पण सांगायचं तर 12वीला चुकून पास झालो. चुकून पास पण का झालो तर मी आमच्याकडं ना टोळी युद्ध चालायचे त्यावेळेला, सातारा कराड वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे मुंबईचं फॅड कडे आलं होतं. आणि जो काय म्हणून बळी तो कानपिळी तसं होतं. ज्याच्याकडे जास्त ताकद तो तेव्हा राज्य करायचा. राज्य इन द सेन्स त्याची चलती असायची. आणि मलाही असं वाटायचं की यार आपण पण ना मस्त शार्प शूटर व्हावं. आपण सुद्धा शार्प शूटर व्हावं. आणि हे मला कधी वाटत होतं 10वी मध्ये. 10वीत ज्या वेळेला मुलं विचार करतात आत्ताचे माझं करिअर काय असावं, डॉक्टर होऊ का, इंजिनियर होऊ का, वकील होऊ का, आयटी मध्ये जाऊ का, अजून काय होऊ, त्यावेळेला माझं करिअरचा मी विचार करत होतो की आपण काय करावं, आपण एक मस्त शार्प शूटर व्हावं. खट 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 उडवायचं सगळ्यांना. आणि मी बच्चनचा खूप मोठा फॅन आहे. आणि आम्ही तंबूत मी सांगितलं तुम्हाला मगाशी 5 पैसे 10 पैसे आम्ही तंबूत पिक्चर बघायचो. तर बच्चन, मिथून, रजनीकांत, बच्चन माझा देव आहे ऍक्च्युली, होता. तर बच्चन बच्चन कसं असं अँग्री यंग मॅन. मी पण अँग्री यंग मॅन होतो, पण माझी वाट चुकलेली होती. तर मी बच्चन स्टाईलनी सगळ्या गोष्टी करायचो. आणि 10वीत 2दा नापास आहे ते तर सांगितलं. आणि हा, बच्चन असा रस्त्यातनं चालत यायचा, त्याला लोक एवढे घाबरायचे नाही. मग लोक आजूबाजूचे सगळे खिडक्या बिडक्या बंद करायचे. तर मला असं वाटायचं की मी पण असंच कोणीतरी व्हावं. आणि मी जेव्हा असं टक 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 असं चालत येईन, बूट वाजवत येईन, त्यावेळेला सगळ्या आजूबाजूच्या बायका मुली येईन, असं खटाखट 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 दारं बंद करावी, किंवा कोणीतरी असं दार उघडून मला बघावं गुपचूप, मी तिथे एक गोळी मारेन.
असं एक ती फॅन्टसी होती माझ्या आयुष्याची. आणि मला खरोखर सुद्धा शार्प शूटर व्हायचं होतं. माझं नशीब बघा, मला एनसीसी मध्ये त्यावेळेला ऍडमिशन मिळालं होतं. आणि एनसीसी मध्ये ना रायफल शूटिंग असतं. गंमत अशी की आम्हाला 15 गोळ्या त्यावेळेला शूट करायला द्यायचे, ते एका आडबाजूला खेडेगावात रानात जाऊन. माझ्या आजूबाजूचे सगळे लोक जे होते त्यांच्या कोणाच्या 11 गोळ्या 12 गोळ्या टार्गेटला लागायच्या, माझ्या 15च्या 15 गोळ्या लागायच्या, किंवा चुकून एखादी चुकायच्या आणि 14 गोळ्या माझ्या लागायच्या. आणि मग तेव्हापासून अजूनच मला ती उर्मी वाढत गेली की यार आपण खूप भारी शूटर आहोत आणि आपण शार्प शूटर व्हावं. मग एक नाही, आपण सोशल मीडियावरती बोलतोय, आपण ह्या गँग मध्ये जावं, आपण त्या गँग मध्ये जावं, आपल्याला खूप पैसा मिळेल आणि आपण एका रात्रीमध्ये श्रीमंत होऊ. आणि खूप छान असं एक ते माझं हे होतं. आणि माझा प्रवास त्या दिशेनेच सुरू झाला होता. साताऱ्यातली जी गुन्हेगार वर्ग होती, गुन्हेगार टोळीमध्ये माझा समावेश झाला. मी ऍक्च्युली प्रॅक्टिकली केलं काहीच नाही, परंतु जे लोक करत होते त्यांना मात्र मी सपोर्ट करत होतो, हेल्प करत होतो, वेगवेगळ्या पद्धतीने मी त्यांना मदत करत होतो. आणि त्याच्यामुळे मी सातारामध्ये गुन्हेगारी क्षेत्रामध्ये, गुन्हेगारी वर्गामध्ये खूप फेमस होतो. अं, हे सगळं माझ्या शाळेत कळलं. माझ्या शाळेने मला फेल केलं एकदा 10वी मध्ये. आणि ही गोष्ट 10वीची, म्हणजे फार मोठा होतो वगैरे असं काही नाही. 10 5 15 वर्षाचा होतो मी. त्याच्यानंतर परत मला 10वीत परत शाळेत बसायला लावलं. तेव्हाही फेल झालो. तिसऱ्या वेळेला माझे वडील पोलीस डिपार्टमेंटला होते. माझे वडील माझ्या प्रिन्सिपलला जाऊन भेटले, म्हटले म्हणजे हातापाया पडले. आणि माझ्या वडिलांच्या पुण्याईमुळे मला त्यांनी पास केलं आणि म्हणून मी 10वी पास झालो. त्याच्यानंतर मला 11वीला वडिलांच्या पुण्याईमुळेच एका कॉलेजला ऍडमिशन मिळालं. 11वी माहित नाही मी कसा पास झालो, मी तर पेपर पण नव्हते दिलेले. 12वीला मला गेलो आणि त्यावेळेला माझ्या मागे फार मोठा गुंडगिरीचा एक अत्यंत नामचीन गुंड जे काही होते त्या काळात माझ्या वेळेला. मी गोष्ट सांगतो ही 1989-90 ची गोष्ट सांगतोय. त्या काळातले जे काही नामचीन गुंड होते सगळ्या, आपण एक हिंदी पिक्चर बघतो ना, त्या हिंदी पिक्चर मध्ये कोणीतरी छोटू असतो, मोठू असतो, कोणीतरी असतो, तर त्या सगळ्या गुंडांना चहा आणून दे, पाणी आणून दे, तसा मी होतो त्यांचा त्यावेळेचा. हे सगळे मोठे गुंड माझे बॅकिंगला होते त्यावेळेला. 1989-90 साली. तर मला वडिलांनी 11वीला ऍडमिशन घेऊन दिलं. मी त्याच्यानंतर 12वीला गेलो. मी अभ्यास केला नाही, मी कॉलेजला कधी गेलो नाही, परंतु सगळ्या 12 भानगडी मात्र नक्की 100% करायचो. आणि मग याच्यामध्ये शिक्षकांना दम दे, शिक्षकांना तलवार दाखव, शिक्षकांना इथं गण डोक्यावर ठेव, असल्या सगळ्या बारामडी जे तुम्ही पिक्चर मध्ये बघत असेल मी सगळं माझ्या 11वी 12वी मध्ये केलेलं आहे. आणि ते रिअल लाईफ मध्ये केलेलं आहे. सगळं मी बघितलेलं आहे. म्हणजे कॉलेजमध्ये जाऊन आम्ही पैजा लावायचो. मला माफ करा, पण मी काहीच लपवत नाहीये तुमच्या. आणि मी आजपर्यंत आयुष्यात कधी काही लपवलेलं नाही. पुस्तकात पण हे सगळं लिहिलेलं, ओपनली सगळं लिहिलेलं. आम्ही पैजा लावायचो. पैज काय असायची की तू जायचं, वर्गात जायचं आणि वर्गात दारूची बाटली घेऊन जायची आणि तुझ्या सरांसमोर ती प्यायची आणि तिथनं बाहेर यायचं. बरं, ही पैज जिंकलो तर काय, तरी एक सिगरेट मिळेल तुला. एका सिगरेटसाठी आम्ही नाही नाही त्या गोष्टी केल्यात. तर मग असल्या गोष्टी सगळ्या करायचो. तो पोरगा 12वी मध्ये कसा पास होईल? परंतु माझ्या मागे असणाऱ्या त्या लोकांची कृपा म्हणा, अजून काय म्हणा, अजून काय म्हणा, किंवा आमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलला वाटलं असेल, हे नालायक कार्ट जर वर्गात राहिलं, कॉलेजमध्ये राहिलं तर बाकीची पोरं बिघडतील, याला पटकन पास करा आणि याला जाऊ देत कुठेतरी, टळू देत, मरू देत त्याला कुठेतरी. आणि म्हणून मला त्यांनी 47% मार्क दिले. मार्क लिस्ट वरती माझ्या 47% 12वी सायन्सला, आणि 47% मार्क देऊन मला त्यांनी हाकलून दिलं कॉलेजच्या बाहेर, लिटरली. कारण हे पोराला मी जर नापास झालो असतो, मी परत त्याच कॉलेजात राहिलो असतो, बाकीचे अजून 10 जण बिघडले असते. आणि म्हणून कॉलेजच्या प्रिन्सिपलनी अत्यंत शहाणपणाचा निर्णय घेतला आणि त्यांनी मला 47% देऊन हकलून दिला. त्याच्यानंतर मला मेडिकलला ऍडमिशन मिळालं. ते कसं मिळालं? 92 94 96 97 98% वाल्यांना ऍडमिशन मिळत नाही एमबीबीएसचं, मेडिकलचं. पण मला 47% असून सुद्धा
ऍडमिशन मिळालं ते कसं मिळालं ते सविस्तर मी पुस्तकात लिहिलंय. वेळ घालवत नाही, सांगितलं असतं मलाही मजा आली असती सांगताना, पण 10 वाजून 7 मिनिटं झालेत. त्याच्यानंतर मी मेडिकलला गेलो, शिकलो, सगळं झालं. त्याच्यात पण आता वेळ घालवत नाही. सगळं ते पुस्तकात लिहिलंय. ज्याला कुणा उत्कंठ असेल तरी ते वाचा त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग मी पुण्यामध्ये आलो. तोपर्यंत एक सभ्य नागरिक, सभ्य गृहस्थ म्हणून जन्म झाला होता माझा. तो का, कसा, कुठं, कधी वगैरे वगैरे, तर ते पण बोलायला 2-2.5 तास अजून वेगळे लागतील. तर हे सगळं करताना एका वडील म्हटले, बाबा माझ्याकडे आता काही तुला डॉक्टर व्हायला, तू डॉक्टर झालायस, परंतु माझ्याकडे काही पैसे नाहीत तुला डॉक्टर मेडिकल दवाखाना टाकण्यासाठी. तू बघ आता तुझं काहीतरी बघ. म्हणताना डिग्रीचं कागदी मी तर काय करणार होतो. पण अशा त्या काळामध्ये एक भीक मागणारे आजोबा मला भेटले. मला त्या आजोबाने वेगवेगळ्या गोष्टी मला सांगितल्या. मला माझ्या त्या डिप्रेशन मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर मी एका इंटरनॅशनल कंपनीमध्ये कामाला लागलोय काही. आणि 5 रुपये सुद्धा मला लोक द्यायचे नाहीत. अशा त्या काळामध्ये मला जिथं 5 लाख रुपये सॅलरी असेल, अशा 5 लाख रुपये सॅलरीच्या सॅलरी नाही म्हणणार, तो ओव्हरऑल इन्कम माझं होतं 5 लाख रुपये. तिथं मी आलो आणि इंटरनॅशनल लेवलला जिथं माझी अवकात नव्हती, जिथं माझी लायकी नव्हती की चहाच्या टपरीमध्ये जाऊन चहा प्यावं, 5 रुपये नाही का. एका एका क्लास आली की तो 5 स्टार यार, आपण तेव्हाही सुखी नव्हतो ना, आपण आत्ताही सुखी नाही. कसं? तर ज्या वेळेला 5 रुपये मिळत होते त्यावेळेला खूप फिरावं लागायचं. आज 5 लाख रुपये मिळतात तरी आपल्याला खूप फिरायला लागतं. 5 रुपये मिळत होते त्यावेळेला आपल्याला खूप फिरायला लागायचं. 5 लाख रुपये सुद्धा का? 5 रुपये मिळत होते तेव्हा जीवन मिळवण्यासाठी फिरायला लागायचं. आणि आज 5 लाख रुपये मिळतात तेव्हा जीवन खाल्लेलं पचवण्यासाठी फिरायला लागतं. म्हणजे 5 रुपये मिळवत होतो तेव्हाही फिरणं होतं. आज 5 रुपये मिळत होते तेव्हा पोटात खूप दुखायचं. आज 5 लाख रुपये मिळतात तरी पोटात खूप दुखतंय. कारण 5 रुपये मिळत असताना भूक खूप लागलेली असायचं म्हणून पोटात दुखायचं. आणि आज 5 लाख रुपये कमवताना सुद्धा खूप पोट भरलंय, अति खाल्लंय म्हणून पोटात दुखतंय. दोन्ही सेम आहे. 5 रुपये मिळवत असताना फिरायला लागत होतं, 5 लाख रुपये मिळवताना सुद्धा फिरायला लागते. 5 रुपये मिळवताना सुद्धा पोटात दुखायचं. आज 5 लाख रुपये मिळवताना सुद्धा पोटात दुखतंय. आणि असं वाटलं की यार आपण गमवलं काय आणि कमवलं काय. तो एक मधला टप्पा गेला. मी आत्ताच्या माझ्या कामावरती येतो. सध्या मी डॉक्टर फॉर बेगर्स म्हणून काम करतोय. आयुष्यात ज्या काही घटना घडल्या मला खूप लोक मला विचारतात की डॉक्टर इतकं वाईट आयुष्य तुम्ही जगला, यातलं काही बदलावं असं वाटलं तर काय बदलाल. त्याला हात जोडून सांगतो मी यातलं काहीच बदलणार नाही. यातलं काहीही बदलणार नाही. ते घडलं जे घडलं त्याच्यावर मी माणूस म्हणून घडलो. कसं असतं की काय करू नये, तुम्ही वही, पुस्तक, पाटी, पेन्सिल घेऊन एखाद्या विद्यार्थ्याला, एखाद्या व्यक्तीला सांगू नाही शकत. ते त्यांनाच अनुभवायला लागतं. जे काही मी आयुष्यात अनुभवलंय, जे काही मी आयुष्यात बघितलंय, जे काही शब्द माझ्या कानावरती आले, भले ते शिव्या असतील, त्याचा मला आत्ताही उपयोग होतो आणि मी तो पॉझिटिव्हली करून घेतो. जी काही मी त्या काळात गुंडगिरी बघितली असेल त्या गुंडगिरीचा वापर मी आता अत्यंत पॉझिटिव्हली करून घेतो. भीक मागणारा समाज जो काय तुम्हाला वाटतो साधा सोप्पा असेल, याच्यात 2 गट असतात.
पोरं पळवणे, हे करणे, ते करणे, ते करणे. एखादा जर पुळचट असता आतापर्यंत त्याचा खून झाला असता. आदरणीय माझे गुरुजी नरेंद्र दाभोळकर सर अचानकपणे गेले. जावं लागलं, जावं नाही लागलं, घालवलं त्यांना. मी असाच गेलो असतो कधीच. मी आज 10 वर्ष काम करतोय या एरियामध्ये, या क्षेत्रामध्ये. याच्यात गुंडगिरी आहेच ना. पोरं पळवणं असेल, अमुक असेल, तमुक असेल, बरंच आहे सांगण्यासारखं, बरंच आहे. नाही तुमच्या 1 तासात 1.25 तासात माझा विषय संपणारा. पण मला मग माझ्या गुरुजींनी जे काही शिकवलं, आरेला कार्य करायचं, जे काही माझ्या गुरुजींनी मला शिकवले, गुन्हेगारी क्षेत्रात सुद्धा काय करायचं, कसं असतं. सूर्य एखाद्या गृहिणीला दिली तर त्या सुरीने काय करेल ती? काकडी कापेल, कांदा कापेल, लिंबू कापेल, तुमच्या काय मिरची कापेल. ही सुरी एखाद्या गुन्हेगाराला दिली तर तो काय करेल? एखाद्याच्या पोटात घुसकेल. ही सुरी एखाद्या माझ्यासारख्या डॉक्टरला दिली तर काय करेल? ऑपरेशन करेल आणि त्या व्यक्तीचा जीव वाचवेल. हे 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 साधन महत्वाचं नसतं. साधन महत्वाचं नाही, तुम्ही त्याच्यातून साध्य काय करताय हे जास्त महत्वाचं असतं. तुम्ही ती कोणाच्या हातात सुरी देताय हे महत्वाचं असतं. माकडाच्या हातात कोलीत नावाचा जो काही प्रकार आहे, माकडाच्या हातात जर तुम्ही ते कोलीत दिलं, सगळ्या अख्खं गावभर आग लावत फिरेल. मी हे गुन्हेगारी क्षेत्र बघितलं, मला आता भीती वाटत नाही. आणि माझ्या समोर जर 10-12 लोक आले, गुंड, मवाली, जे माझ्यापेक्षा अत्यंत वरचढ आहेत, त्यांच्याशी भांडण मारामारी करणं, मी काय अमिताभ बच्चन नाहीये की 12 लोकांना एकटा गुंडांना लोळवेल, असं मी अमिताभ बच्चन नाही, याची मला जाणीव आहे. पण मग या 12 गुंडांना त्यांच्या पद्धतीने कधी प्रेमाने, कधी हातापाया पडून, किंवा त्यांना छान वाटेल असं करून तिथनं आपली सुटका करून घेणं आणि माझ्या लोकांना तिथून सही सलामत सोडवणं, हे मला माहिती आहे. हे मी लहानपणापासून शिकलोय. 5वी पासून मी हे शिकतोय. दारू पिणाऱ्या माणसाला अरे दारू सोड रे, दारू सोड रे म्हणणं खूप सोपं असतं. दारू पिताना कसं वाटतं मी बघितलंय. दारू चढल्यानंतर कसं वाटतंय हे मी बघितलंय. दारू सोडताना कसं वाटतं हे मी बघितलंय. या सगळ्या स्टेजेस मी बघितलेत. त्याच्यामुळे मला चांगलं कळतं एखाद्या भीक मागणाऱ्या माणसाला जेव्हा मी दारू सोड रे म्हणतोय, तर मला आतून माहिती असतं की नाहीये शक्य. मग त्याला कुठल्या पद्धतीने बाजूला काढलं पाहिजे, कुठल्या पद्धतीने त्याला टॅकल केलं पाहिजे, हँडल केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा मला माझ्या आयुष्यात. म्हणून मला खूप वेळा मला व्याख्यान मुलाखतींमध्ये प्रश्न विचारला जातो, डॉक्टर तुम्हाला काही बदलायचं असेल तर काय बदलायचं का? तर अजिबात मला काही बदलायचं नाही. जे काही मी ते घडलंय त्याच्यामुळे मी आज इथं आहे. आणि ते जर माझ्या आयुष्यात घडलं नसतं तर मी आज इथं आलो नसतो. आणि आज हा भिकाऱ्यांचा डॉक्टर आणि हे, मी अतिशय सौम्य आहे, मी अतिशय संवेदनशील आहे. पण वेळ पडली तर मी अतिशय कठोर होतो, वेळ पडली तर मी खूप टोकाला जाऊ शकतो, जातो. पण त्या जाण्यामध्ये सुद्धा एक त्याच्यातून काहीतरी पॉझिटिव्ह होईल, त्याच्यातून काहीतरी चांगलं घडेल या दृष्टीने मी जातोय. आज मी 1100 लोकांना रस्त्यावरती वैद्यकीय सेवा देतोय. 1100 लोकांचं माझं कुटुंब आहे. जगात प्रत्येकाला एकच आई असते, एकच बाप असतो. पण मला आज निसर्गाने 200 आई दिलेत, 200 बाप दिलेत, 200 आज्या दिलेत, 200 आजोबा दिलेत. आणि या वयात मला आणि मनीषाला, माझ्या बायकोला आणि मला, या वयात मला 200-300 पोर आहेत. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस मी आहे. पेपरात बातमी वाचतो, यार ह्या भारतातला श्रीमंत आहे, हा अमेरिकेतला श्रीमंत आहे, ह्याच्यातला श्रीमंत आहे, महाराष्ट्रातला सगळ्यात श्रीमंत आहे. नाही, जगातला सगळ्यात श्रीमंत मी आहे असं मला वाटतं. त्याचं कारण असं की माझी श्रीमंतीची व्याख्याच ही आहे, ज्याच्या घरात आई राहते आणि बाप राहतो तो खरा सगळ्यात जगात श्रीमंत माणूस आहे. आणि एवढे आईबाप मला आहेत म्हणून मी जगातला श्रीमंत असं मला वाटतं. या व्यतिरिक्त मगाशी मी बोललो त्याच्याप्रमाणे
या लोकांना आपण कामाधंद्याला लावतोय. सॉरी, मी तुम्हाला जी काही माहिती पाठवली त्याच्यात 165 आकडा होता. आपण 201 लोकांना कामाधंद्याला लावलंय, व्यवसाय करायला लावलंय. ही लोक भिक्षकरी म्हणून नाही तर गावकरी म्हणून जगतात, कष्टकरी म्हणून जगतात. आपण 52 मुलांना, रस्त्यातल्या 52 मुलांना भीक मागणारा आपण दत्तक घेतलं, त्यांना आपण एज्युकेशनल सपोर्ट देतोय. मला सांगायला अभिमान वाटतो की एक मुलगा माझा त्यातला PSI होतो यावर्षी. त्याचं अख्खं खानदान भीक मागतंय. आत्ता मी बोलतोय इथं त्याचं खानदान कुठेतरी भीक मागत असेल. तो एक मुलगा PSI होतोय. दुसरा एक मुलगा माझा कॉम्प्युटर सायन्स करतो, 3rd इयर. तिसरी एक मुलगी आहे माझी MBA करते. आणि चौथी एक मुलगी आहे माझी, विल नॉट बिलीव्ह, मी कोणी विश्वास ठेवा अगर नका ठेवू, आय डोंट केअर, पण एक मुलगी माझी IAS ला बसली, कलेक्टर व्हायची तिची इच्छा आहे. तिची IAS ची फी आता मागच्या आठवड्यात आपण भरली आहे. चौथा एक मुलगा आहे माझा, तो 9वीत आहे. आणि तो मला म्हणतोय, सर डॉक्टर व्हायला काय लागतंय? मी त्याकडे नेहमी दुर्लक्ष, अजून 9वीत येतो. डॉक्टर व्हायला काय लागतं, कुठली डिग्री लागते, कसं आहे ते कुठला 100 गोष्टी असतात. एकदा त्याला म्हटलं, वेळ होता, त्याला बसवलं, म्हटलं काय रे बाळा तुला कशासाठी डॉक्टर व्हायचंय? मला म्हटलं की सर मला डॉक्टर व्हायचं. म्हटलं कशासाठी व्हायचं तुला डॉक्टर? तर मला असं वाटलं होतं की तो म्हणेल मला घर घ्यायचे, गाडी घ्यायची, बंगला घ्यायचा, डॉक्टर व्हायचं, अमकं व्हायचं, असं काहीतरी वाटेल, हॉस्पिटल बांधायचं, असं काहीतरी म्हणेल असं मला वाटलं. त्याला म्हटलं इथं बस, तुला कशासाठी डॉक्टर व्हायचं? तर तो पठ्ठ्या मला म्हटला की सर मला डॉक्टर व्हायचं कारण तुम्ही जेव्हा मराल ना त्यावेळी मी भिकाऱ्यांचं डॉक्टर होणार आहे. शब्द तो ज्या वेळेला बोलला त्यावेळेला अंगावर काटा आला होता सरसून. आणि तो दरवेळेला येतो. तो मला म्हटलं सर तुम्ही मेल्यावर मी भिकाऱ्यांचं डॉक्टर होणार आहे. हे कोण बोलतोय? तर कोणी कुठला श्रीमंत घरातला मुलगा नाही तर एका भीक मागणाऱ्या पालकांचा मुलगा बोलतोय की तुम्ही मेल्यानंतर मी भिकाऱ्यांचं डॉक्टर होईल. हे असे काही हळवे कप्पे आहेत. मी इतका पटकन माझ्या डोळ्यात अश्रू येत नाहीत खरं तर, पण जेव्हा माझ्या लोकांच्या अशा काही गोष्टी समोर येतात त्यावेळेला माझं बाण फुटतो. या प्लॅटफॉर्म वरती असं व्यक्त होणं माहित नाही मला, आय एम व्हेरी सॉरी. या व्यतिरिक्त रस्त्यात जे काही लोक पडले त्या लोकांना आपण रस्त्यावरून उचलतो, त्यांची दाढी कुठे कटिंग करतो, इकडे कुठल्या तरी आश्रमामध्ये आपण नेऊन ठेवतो, म्हणजे फोन कर. कुठल्या तरी आश्रमामध्ये आपण नेऊन ठेवतो. जेव्हा मी यांची दाढी कटिंग करतो तेव्हा गंमत अशी असते की माझ्या अंगावरती डॉक्टरचा पांढरा कोट असतो, ऍप्रन असतो, गळ्यामध्ये स्टेथोस्कोप टाकलेला असतो. या लोकांची जेव्हा दाढी कटिंग करायची असते ना, माझ्या लोकांच्या पायात किडे पडलेले असतात, अत्यंत घाण असतात. 8-8, 7-7, 10-10 वर्षांनी आंघोळ केलेली नसते, अत्यंत 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 दुर्गंधित असतात ते. आपण 4 दिवस आंघोळ नाही केली तर आपल्याला कसं वाटतं? लोक 10-10 वर्ष आंघोळ करू शकत नाहीत काही कारणांमुळे. हौस म्हणून नाही, हौस नसते कोणाला. भिकारी बनण्याची हौस नसते कोणाला, रस्त्यावर पडायची, फुटपाथवर झोपायची हौस नसते कोणाला. कोणाला असं घर नकोय, कोणाला गाडी नकोय, कोणाला बंगला नकोय. कोणी स्वतःच्या हौसेने भीक मागत नाही, कोणी स्वतःच्या हौसेने तिथं फुटपाथवर पडत नाही. त्यांची सुनं, मुलं, नातवंड घराच्या बाहेर यांना सोडून देतात. आता सध्या तुमचा हापूसचा सीझन चालू आहे. हापूसचा आंबा एवढा महाग आहे. हापूसचा आंबा तुम्ही आणता, खाता, जोपर्यंत तो हापूसचा आंबा तुम्ही आणता, खात नाही किंवा त्याचा रस काढत नाही तोपर्यंत त्या हापूसच्या आंब्याला तुम्ही किती किंमत देता? जेव्हा त्याच हापूसच्या आंब्याचा रस सगळा काढून घेता आणि जेव्हा त्याची कोय उरते तेव्हा त्या कोयीला तुम्ही काय तुमच्या घरातल्या कपाटात ठेवत नाही किंवा त्याला कोयीला जपून ठेवत नाही की मी आता 1000 रुपये आणि 1200 रुपये किलो डझननी हापूसचा आंबा आणलाय, मी याला जपून ठेवते कोयीला. नाही, किंमत असते त्या रसाला, किंमत असते त्या गराला, त्या कोयीला किंमत नसते. ती कोय तुम्ही ना सगळा रस काढून घेत, तुम्ही काय मी काय.
हा, तुम्ही म्हणजे असं नका म्हणू, तुम्ही काय मी काय, सगळा तो रस आणि गर सगळा आपण जेव्हा काढून घेतो ना त्या हापूसच्या आंब्याचा, त्यावेळेला ती कोय ज्यावेळी उरते ना, त्यावेळी ती कोय ऑटोमॅटिकली आपण डस्टबिन मध्ये टाकतो. तशीच काही लोकांची आयुष्य असतात, त्यांच्यामध्ये जेव्हा रस आणि गर असतो त्यावेळी त्यांची सुना, मुलं, नातवंड तो सगळा रस आणि गर काढून घेतात, तो कुठल्याही स्वरूपात असेल. जेव्हा त्यांची कोय उरते ना, ही कोय बाहेर उकिरड्यावरती फेकतात, ज्याला तुम्ही आणि मी, कोणी भिकारी म्हणतं, कोणी भिक्षकरी म्हणतं, कोणी याचक म्हणतं. अशा ह्या रस्त्यात पडलेल्या ज्या कोयी आहेत त्या मी आणि मनीषा उचलतो, स्वच्छ करतो आणि पुन्हा जमिनीत रुजवण्याचा प्रयत्न करतो, आणि पुन्हा त्याच्यापासून एखादा आंब्याचं झाड तयार होतं हे बघण्याचा प्रयत्न करतोय. तर ह्या त्या हापूस आंब्याच्या कोयी आहेत. कोयीला बघून म्हणू नका की किती घाणेरडी कोय आहे, ती पण कदाचित हापूस आंब्याची असेल. आणि हा हापूस आंबा त्याच्या तरुणपणामध्ये, त्याच्या उमेदीच्या काळामध्ये त्यांनी त्याच्या मुला, सुना, नातवंड यांना आधार दिला असेल, त्यांचं पोट भरलं असेल, त्यांना तृप्तता दिली असेल. केवळ या उकिरड्यात पडलेल्या कोयीला बघून म्हणू नका की भिकारी आहे. फुटपाथवर पडलेली लोक जेव्हा दिसतात ना तुम्हाला, खूप घाण वाटते, खूप किळस वाटते. काल जे तुम्ही जेवण केलं ना, ते जर आज तुमच्या डस्टबिन मध्ये टाकलं आणि उद्या जर बघितलं तर तुम्ही काल जे जेवलात ना ते डस्टबिन मधलं खाणं सुद्धा जेवण नाचतं, कुसतं, त्याचाही वास येतो. पण तेच खाणं तुम्ही खाल्लंय परवा दिवशीची आठवण ठेवा. आज नाचलं असेल, आज कुजलं असेल. कोणी स्वतःच्या हौशेने नाचत नाही आणि कुजत नाही. कुणीतरी नाचवतं, कुणीतरी कुजवतं. काही असेल, मग ते परिस्थिती असेल, निसर्ग असेल, अजून काही असेल, अजून काही असेल, मला माहित नाही. आज ज्यांना तुम्ही भिकारी म्हणताय, आज रस्त्यावर जे पडलेले लोक दिसतायत, हे आपलं कालचं जेवण होतं, आज डस्टबिन मध्ये टाकल्यानंतर ते शिळं होतं, उष्ट होतं, नासकं होतं. पण आपण काल पण ते खाल्लं याची आठवण ठेवा. तर अशा लोकांना आपण उचलतो आणि कुठल्या तरी आश्रमामध्ये नेऊन ठेवतो, त्यांना आंघोळी घालतो रस्त्यामध्ये. आंघोळ घालायची म्हणजे काय, आता मी काय बादली आणि पाणी घेऊन जाऊ शकत नाही रस्त्यावरती. दाढी कटिंग करायची तर माणसं कोणीच येत नाही अशा अशा इतक्या गलिच्छ अवतारात असलेल्या. म्हणून मी आता दाढी कटिंगचं सामान ठेवतो आणि यांची फुटपाथवर बसून दाढी कटिंग करतो. गंमत अशी, मगाशी मी सांगत होतो, माझ्या अंगावरती पांढरा कोट असतो, ऍप्रन असतो, गळ्यामध्ये स्टेथोस्कोप असतो आणि मी फुटपाथवर बसून कोणाची तरी दाढी करत असतो. लोक म्हणतात, अरे यार तू कोण आहे, डॉक्टर का न्हावी आहे? तू डॉक्टर का न्हावी आहे? डॉक्टर म्हणावं तर तू दाढी करतोय, नावी म्हणावं तर तुझ्या अंगावर स्टेथोस्कोप आहे, ऍप्रन आहे, कोट आहे डॉक्टरचा. तू कोण आहे, डॉक्टर का नावी आहे? तर प्रत्येक वेळेला मी त्यांना सांगतो की मी डॉक्टर पण नाहीये, मी नावी पण नाहीये, मी फक्त एक माणूस आहे. मी फक्त एक माळी आहे. तुम्ही लोकांनी जे कोळी टाकले ते उचलणार आहे, त्या कोळीने रुजवणार आहे, पाणी घालणार आहे, खत घालणार आहे. मी फक्त माळी आहे, बाकी कोणी नाहीये. या लोकांना जेव्हा आश्रमामध्ये आम्ही ठेवतो त्यावेळी त्यांना आंघोळ वगैरे घालायची असते. त्यांना आंघोळ घालायची म्हणजे मगाशी म्हटलं तसं की पाणी आणि काय बादली घेऊन जाऊ शकत नाही. आम्ही बिस्लरीचे कॅन दुकानात मागवतो आणि एखाद्या आडबाजूला नेऊन त्यांना आंघोळ घालतो. पुरुष असेल तर आडबाजूला कुठेतरी नेऊन आंघोळ घालतो, महिला असेल तर कुठेतरी सुलभ शौचालय किंवा आणखीन मला जिथं जमेल, सोयीच असेल अशा ठिकाणी आपण त्यांना आंघोळ घालतो. त्यावेळेला मनुष्य म्हणजे साथ देतोय. ज्यावेळी आम्ही अशा त्यांना बिस्लरीच्या पाण्याने आंघोळ घालतो त्यावेळेला ज्यावेळेला बिस्लरीच्या पाण्याने आम्ही अशा ह्या माणसांना आंघोळ घालतो त्यावेळेला मला असं वाटतं, आयुष्यात आता मला कधीही कुठेही जाऊन अभिषेक करायची गरज नाही. आमचा अभिषेक तिथेच होतो. असे किती अभिषेक केले आम्ही.
किंवा किती अभिषेक केले असतील कुणी दुसऱ्याने, तुम्ही? माणूस एका आयुष्यामध्ये किती अभिषेक करू शकतो? आम्ही 75 केले. आम्ही 75 अभिषेक आजपर्यंत घातले. 75 आजीनी आजोबांना जे रस्त्यावरती फुटपाथवरती पडले होते अशा आजी आजोबांना तिथून उचलून त्यांना व्यवस्थित करून आंघोळी पांघोळी घालून नवीन कपडे घालून त्यांना आश्रमामध्ये एखाद्या नेऊन ठेवलं. आणि जिथं हे लोक आश्रमामध्ये नेऊन ठेवलं, जिथे हे लोक जगतात ते जगतातच आहेत. म्हणजे गेले त्यांचे मी आणि मनीषाने मुलगा आणि सून म्हणून आम्ही त्यांचे अंत्यसंस्कार सुद्धा केले. हे असे अंत्यसंस्कार करताना मला मला कळत नाही की मी याचा अभिमान बाळगू की याचं दुःख. अशा लोकांचे आम्ही मुलगा आणि सून झालो याचा अभिमान आनंद निश्चित आहे. परंतु अशा ज्यांना मुलं बाळ सुना नातवंड आहेत अशा लोकांचे अंत्यसंस्कार त्यांच्या मुलांनी सुनांनी करण्याच्या ऐवजी कुठल्या तरी आमच्यासारख्या तिसऱ्या माणसांनी करणं, हे समाज निरोगी असं मला वाटत नाही. एखाद्याच्या मुलाच्या आई बापाचे अंतिम संस्कार कुठल्या तरी तिसऱ्या माणसानं करावेत हे निरोगी समाजाचं लक्षण नाहीये. माझ्यासारखा भिकाऱ्यांचा डॉक्टर तयार व्हायला लागणं हे निरोगी समाजाचं लक्षण नाही. मी भिकाऱ्यांचा डॉक्टर जन्माला यावा हे समाजाला लागलेली कीड आहे. मी उपस्थित असणं ही कीड आहे. काय गरज पडली अशा डॉक्टरला समाजात निष्पन्न होण्याची? मी का करतो हा माझा प्रश्न आहे, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु भिकाऱ्यांचा डॉक्टर समाजामध्ये असणं ही त्या समाजाला लागलेली कीड आहे असं मला वाटतं. मी स्वतःला समाजाला लागलेली कीड आहे असं समजतो. कुठल्याही निरोगी समाजामध्ये भिकाऱ्यांचा डॉक्टर जन्माला यावा. कुठल्याही समाजामध्ये लोकांनी आपल्या आई बापाला हापूसचा आंबा समजून खावं, चोखावं, रस काढावा, आमरस करावा, पुन्हा कोणी फेकून द्यावं आणि त्याला कोणीतरी तिसऱ्याने येऊन त्याला पुन्हा रुजवावं. एखाद्या माणसाने यावं आणि एखाद्याच्या आई बापाला घेऊन धंद्याला लावावं, कामाला लावावं, औषध गोळ्या द्यावी. अरे पोरांनो, तुमचं काम काय? तुमच्या आई बापांना तुम्ही जपा ना, तुमच्या पोरा बाळांना तुम्ही जपा ना. का बरं तिसरा माणूस येऊन तुमच्यावरती उपकार करतोय? का बरं त्याच्यावरती उपकाराची जाणीव त्याला होते? लोक खूप कौतुक करतात. मला 2,500 अवॉर्ड्स आहेत. सॉरी, 2,500 अवॉर्ड्स मी कोविडच्या काळात मोजले होते. कोविडला किती वर्ष झाली? 2 वर्ष झाली कदाचित जाऊन. तेव्हा थोडासा वेळ होता, मी माझे अवॉर्ड्स मोजले होते. 2,500 अवॉर्ड्स आहेत. हे कलंक आहेत 2,500 समाजावरती. हे मला अवॉर्ड्स नाहीयेत. समजून घ्या मला काय म्हणायचंय समजून घ्या. हे अवॉर्ड्स नाहीयेत मला. आहे का श्वासजवळ आहे? हे समाजावरती थुंकलंय नाही. कोणी 2,500 वेळेला. ह्या त्या पोरांवर, त्या सुनांवर, त्या नातवंडावरती कोणीतरी 2,500 वेळेला थुंकलंय. मला एक पुरस्कार म्हणजे समाजावरती एक पिंक आहे, थुंकलेली एक पिंक आहे. एनिवे, सांगण्यासारखं बरंच आहे. 10:30 झाले. मी एंड करतोय माझ्या बोलण्याचा. मला तुम्ही रात्रभर बोलायला दिलं, मी रात्रभर बोलत राहील. तुम्ही थकाल दमाल, मी नाही थकणार आणि दमणार. कारण प्रॉब्लेम्स खूप आहेत, सांगायचं खूप आहे, सोल्युशन्स कमी आहेत, पण तरी माझ्या परीने मी देण्याचा प्रयत्न करतोय. मी फक्त एकच थांबतो. माझं हे सगळं जे काही काम आहे सगळं फक्त माझ्या 2
दोन 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 खांबांवरती सुरू आहे. एक खांब आहे समाज, म्हणजे तुम्ही सगळे लोक. हा समाज मला शारीरिक, आर्थिक, मानसिक हर तऱ्हेने मदत करतोय आणि म्हणून मी हे काम करू शकतोय. मी जॉब सोडून हे काम करतोय सगळं. मी 2015ला जॉब सोडलाय. जॉब सोडून मी हे सगळं काम करतोय. भीक मागणाऱ्या लोकांनी कोणीही कोणापुढे हात पसरू नये, याचना करू नये, त्यासाठी मी काम करतोय. हा सगळा समाज मला मदत करतोय. समाज शारीरिक, आर्थिक, मानसिक हर तऱ्हेने मदत करतोय. हा माझा एक खांब आहे. दुसरा खांब आहे माझी बायको डॉक्टर मनीषा सोनावणे. जॉब सोडलाय, 5 लाखाचं माझं उत्पन्न तो सोडलंय. ती म्हटली आपण आपल्या चैनी कमी करू, गरजा ज्या काही आहे त्या गरजा भागवेन, मी भागवेन. प्रत्येक घरातला कर्ता पुरुष हा पुरुष असतो. माझ्या घरातला कर्ता पुरुष ही माझी बायको आहे. मी अगदी ह्या प्लॅटफॉर्म वरती मनोभावे सांगतो, पुरुष असल्याची मला माझ्या कामामध्ये अभिमान आहे, परंतु मी घरातला माझ्या करता पुरुष नाही हे सांगताना पण मला खूप अभिमान वाटतो. माझ्या घरातला करता पुरुष ही माझी बायको आहे. माझी बायको माझं घर चालवते, सगळं काही चालवते. समाज, भिक्षकरी समाजाचं कुटुंब चालवतो माझ्या मार्फत शब्द चुकला माझा, माफ करा. माझ्या माध्यमातून मी फक्त पोस्टमनचं काम करतो. पोस्टमन काय करतो? इकडचं पत्र, इकडचं पार्सल घ्यायचं आणि योग्य त्या पत्त्यावरती पोहोचवायचं. समाजाने दिलेले जे काही पार्सल आहे ते फक्त मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तळागाळामध्ये, किंवा ज्या जो काय समाजाने पत्ता टाकला असेल त्या पत्त्यावरती मी ते फक्त पोहोचवतोय. माझी बायको माझ्या मुलाची आई आहे, पण ती फक्त माझ्या मुलाची आई नाही तर ती माझी सुद्धा आई झाली. माझी बायको माझी फक्त मुलाचीच आई नाही तर ती माझी सुद्धा आई झाली. आणि ती एवढी मोठी झाली यार, की ती माझ्या आईची आई झाली. बघता बघता ती एवढी मोठी झाली की ती माझ्या वडिलाची सुद्धा आई झाली. या जितेजी किंवा या जगण्याच्या पिरियड मध्ये ही किती मोठी गोष्ट आहे. एक बाई फक्त पोराला जन्माला घालत असेल, पोराचं ती सगळं करत असेल, तिचं आई म्हणून ते कर्तव्यच आहे. पण एक बाई जेव्हा आपल्या नवऱ्याची आई होते, एक बाई जेव्हा आपल्या सासूची आई होते, एक बाई जेव्हा आपल्या सासऱ्याची आई होते, एक बाई जेव्हा आपल्या वडिलाची आई होते, एक बाई जेव्हा आपल्या आईची आई होते, तिला काय म्हणायचं? सो धन्यवाद केतकी ताई राणे आणि भूषण सर, मला आपण इथं आज बोलावलं. मी कुठलाही आडपडदा न ठेवता अगदी मनापासून जे काही मला वाटलं ते मी बोललो. बऱ्याचशा गोष्टी माझ्या स्किप झाल्या पण ते त्या सगळ्या पुस्तकात आहेत. आणि पुस्तकात सुद्धा खूप मोठं बाळ होऊ नये त्याच्यासाठी मी ते खूप लिमिटेड लिहिलेलं आहे. पण जे काही बोललो मनापासून लिहिलेलं हे सगळं माझ्या पुस्तकात आहे. अजून एक सांगतो पुस्तकाबद्दल की पुस्तकं जे काही, हे माझं पुस्तक जे काही आहे त्या पुस्तकाचं किंमत माझी 500 रुपये आहे. देणगी मूल्य मी त्याला म्हणतो. मी जे मगाशी म्हटलं की आम्ही जी 52 मुलं दत्तक घेतलेत भीक मागणाऱ्या लोकांची, जे लोक पुस्तकं विकत घेतात, ह्या लोकांनी विकत घेतलेल्या पैशातून माझ्या 52 मुलांचं शिक्षण होतं, म्हणून मी ती 500 रुपये देणगी मूल्य म्हणून ठेवलेलं आहे. आता एप्रिल मे जून हे आता हा सुरू झाला. आता हे माझं मे आणि जून सुरू झालं. पुस्तकाच्या पैशातून जे काही मला पैसे मिळतील त्याच्यातून आपण माझ्या भीक मागणाऱ्या मुलांची आपण शिक्षण करतोय. आणि मी सांगितलं मला की मला 150-200 पोरं आहेत, त्यातली 52 पोरं माझी शिकतायत. आणि या 52 पोरांचं एज्युकेशन जे काही ते माझ्या पुस्तकामधनं होतं. हे सगळं जे काही मी बडबड केली आता त्याच्यापेक्षा जास्त सगळं त्या पुस्तकामध्ये आहे. मी सर्वांचा ऋणी आहे आणि मी मनापासून माफी मागतो की मी खूप वेळा भावुक झालो, खूप वेळा मी ट्रॅक सोडून बोललो, आणि पण मनापासून बोललो, काही लपवलं नाही. आणि दिस इज ऑल अबाउट माय बुक, नॉट ओनली बुक, दिस होल अबाउट माय जर्नी. हा माझ्या आयुष्याचा प्रवास होता. मला त्याच्यात कळेल, समजेल, रुचेल, पटेल की नाही मला माहित नाही. मी मन मोकळेपणाने सगळं लिहिले.
परत एकदा कितकीताई, भूषण सर आणि तुम्ही जे कोणी आता लोक उपस्थित आहात, मी मनापासून तुम्हाला नमस्कार करतो, प्रणाम करतो. नतमस्तक आहे मी तुमच्या समोर. मला दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ तुम्ही इथं उपलब्ध आहात आणि थँक्यू सो मच. खूप खूप छान झालं तुमचं सेशन. हॅलो. ऐकतोय. ऐकू येते, छान येत आहे. हा, खूप म्हणजे पुस्तकात आहे तसंच तुम्ही तुमचं त्याच्यातली माहिती जी आहे ती तुमच्या तोंडून ऐकायला मिळाली थोडीफार प्रमाणात. आणि बाकीचं सगळं मी पुस्तकात वाचून, माझं अजून ऍक्च्युली पुस्तक पूर्ण वाचून झालं नाहीये. मी चालू आहे वाचन. आणि खरंच ते म्हणजे त्यातनं स्पीचलेस होत ऍक्च्युली. बोलायला शब्द नाहीयेत एवढं तुमचं काम आम्हाला खूप, मला म्हणजे कौतुकास्पद आहे. आणि कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारा, कारण भूषण आय थिंक दिसत नाहीये. नाही नाही, नाहीतर आलोय हा मी. हा मध्ये हा नेटचा इश्यू होता, त्यामुळे हा दुसऱ्या हा मोबाईल वरनं मी जॉईन झालोय. नो प्रॉब्लेम. डॉक्टर, स्पीचलेस हा एकच शब्द आहे. तुमचे हो सगळे अनुभव आणि त्या अनुभवातनं तुम्ही फुलत गेलात, आणि असा एकही अनुभव तुम्ही म्हणता त्याप्रमाणे टाकून देण्यासारखं नाहीये. त्या टाकाऊतून तुम्ही टिकाऊ निर्माण केलंय आयुष्य, असं म्हणावं लागेल. आणि प्रत्येकाला तुमच्या प्रत्येक अनुभवातनं शिकण्यासारखं आहे. मी हा मंच खुला करतो, कोणाला काही प्रश्न विचारायचे असल्यास जरूर विचारावेत. मला सर्वांच्या आधी एक विचारायचं वाटतं डॉक्टर, की तुम्ही तुमचं निवेदन जे पोस्ट करत असतात, तर त्या निवेदनात मी एक बघितलं होतं, वाचलं होतं, की त्या भिक्षेकरांनी तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचून देण्यामध्ये 31 महिने तुम्हाला लागले. तर त्या हो. प्रवासाबद्दल थोडक्यात काही सांगितलं बरं होईल. तर कसं होतं की अं, मी नुकताच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मधला जॉब सोडला होता आणि मला भीक मागणाऱ्या लोकांसाठी काहीतरी करायचं होतं, पण काय करायचं मला कळत नव्हतं. आणि 2015ची ही गोष्ट आहे. मी ज्या वेळेला ह्या लोकांना दुरून बघायचो, भेटायचो, तर भीती वाटायची यांच्यात कसं जाऊ. लाज पण वाटायची, भीतीपेक्षा लाज जास्त वाटायची. कसं जाऊ, काय मला म्हणतील लोक, वगैरे वगैरे. आणि जेव्हा मी जायला लागलो त्यावेळेला अं, मी खूप पूर्वी पोटा पाण्यासाठी एका रेड लाईट एरियात काम करत होतो, जिथं लोक म्हणतात वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुली, शरीर विक्री करणाऱ्या मुली, अशा मुलींसाठी त्यांनी हे काम सोडावं आणि काहीतरी चांगला व्यवसाय करावा याच्यासाठी मी काम करत होतो. अर्थात हे काम सामाजिक किंवा हे नव्हतं, मी माझ्या पोटापाण्यासाठी करत होतो, कारण मला त्या कामाचे पैसे मिळत होते. तर मला लोक बघायचे. आमच्या इथं बुधवार पेठ, पुण्यामध्ये बुधवार पेठ नावाचा एक रेड लाईट एरिया जो सगळा जगप्रसिद्ध आहे खरं तर. तर तिथं मला लोक बघायचे, तर अशा बऱ्याच गोष्टी होत्या. तर ज्यावेळेला मी जॉब सोडून या लोकांमध्ये मिक्स होण्याचा प्रयत्न करायचो, त्यावेळेला मला ज्या ज्या लोकांनी बुधवार पेठेमध्ये बघितलं होतं 24 तास, त्यावेळेला त्या लोकांनी असं एक की आमच्या लोकांना, भीक मागणाऱ्या लोकांना सांगितलं की अरे हा वेश्या व्यवसाय करणाऱ्या बायकांचा दलाल आहे, तर तुम्ही याच्या नादी लागू नका. तुमच्या पोरींना बाळींना घेईल, मुंबईला नेऊन विकेल, त्याच्यावर तुमच्याशी गोड गोड बोलतो, त्याच्या गोड बोलल्यावर जाऊ नका. हा एक मेसेज माझ्या भीक मागणाऱ्या एक दोन चार लोकांना दिला, त्याने तो अख्ख्या सगळ्या समाजात, त्यांच्या समाजात स्प्रेड केला. फर्स्ट. सेकंडली, आमची डॉक्टरची जात, बाकीच्या जाती मी मानत नाही, डॉक्टर, इंजिनियर, वकील ह्याच जाती आहेत असं मला वाटतं. आमची डॉक्टरची जात ही सध्या बदनाम आहे. त्याला आम्हीच लोक रिझनेबल आहोत, आम्हीच लोक कारणीभूत आहोत, आम्हीच आमची जात बदनाम केली खरं तर. तर या आमच्या जातीबद्दल, म्हणजे डॉक्टरच्या जातीबद्दल काही लोकांनी काय म्हणूयात आपण, चुकीचे मेसेज दिले गेले, की बाबा हा गोड बोलेल,
तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जाईल, तुमच्या किडन्या काढून विकेल, तुमचं हे काढून विकेल, तुमचं ते काढून विकेल, असं मेसेज माझ्या भीक मागणाऱ्या लोकांना गेलाय. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा असा की माझा ओव्हरऑल ऍटिट्यूड जो आहे, असं दुरून बघितलं की जरा पोलिसाचा खबऱ्या आहे का काय असं वाटतं. म्हणजे भीक मागणं हा गुन्हा आहे आणि भीक मागणाऱ्या जर व्यक्तीला भीक मागताना जर पोलिसांनी पकडलं तर त्याला 3 वर्ष स्थानबद्ध केलं जातं. कैद करणं वेगळं, कैद म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला कैद होते ती गोष्ट वेगळी. स्थानबद्धचा अर्थ असा की तुम्हाला नजर कैदेमध्ये ठेवलं जातं, तुम्हाला मारहाण किंवा असं काही बाकीचं केलं जात नाही, परंतु तुम्हाला 3 वर्ष त्या एका स्पॉट पासून तुम्हाला बाहेर पडू दिलं जात नाही आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं, तुम्हाला एखादं कौशल्य शिकवलं जातं वगैरे वगैरे. त्याला स्थानबद्ध म्हणतात. तर एखाद्या व्यक्तीला जर भीक मागणाऱ्या जर व्यक्तीला पकडलं, ती भीक मागत होती हे सिद्ध झालं, तर त्याला 3 वर्ष एखाद्या केंद्रामध्ये स्थानबद्ध केलं जातं. तर माझ्या भीक मागणाऱ्या लोकांना वाटायचं की हा पोलिसांचा खबर आहे, हे आमच्या खबर देईल आणि आम्हाला 3 वर्ष कुठंतरी स्थानबद्ध केलं जाईल. आता त्यांच्यासाठी स्थानबद्ध हा शब्द नाही, त्यांच्यासाठी जेलात, आम्हाला जेलात टाकते, हा त्यांच्यासाठी शब्द. तर ह्या 3 गोष्टी ज्या आहेत ह्या माझ्या बाबतीत अशा समाजामध्ये त्यांच्या त्या समाजामध्ये पसरल्या होत्या की एकतर मी शरीर विक्री करणाऱ्या महिलांचा मुलींचा दलाल आहे. कारण बरेचसे लोक मला रेड लाईट एरियात बघायचे दिवसा रात्री वगैरे वगैरे वगैरे. माझा तो जॉब होता, पण मला लोक बघायचे, अरे यार डॉक्टर सारखा सारखा बुधवार पेठेत पडून असतो हा डॉक्टर. तर मग माझ्याबद्दल एक समज झाला होता, तो तिथं गेला. फर्स्ट. सेकंडली मी सांगितलं माझी जात डॉक्टरची आहे. तर ह्या डॉक्टरच्या जातीबद्दल काही लोक देव पण म्हणतात, काही लोक नालायक पण म्हणतात. तर मला जे काही लोक नालायक समजत होते त्या लोकांना वाटलं, तर मी सांगितलं की हा साला डॉक्टर आहे, नालायक माणूस आहे हा, नालायक जातीचा आहे हा. तुमच्या पोरी बाळी अमुक डमुक यांना नेऊन कुठेतरी काय भूल देईल आणि किडनॅप काढून विकेल, हे विकेल, स्वतः गब्बर होईल. उगाच तोडले का त्यानं नोकरी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन? 5 लाखाचा पगार सोडून कोण भिकारी तिथं बसतं का? किडन्या काढण्यासाठी त्यानं नोकरी सोडली. हा मेसेज त्यांच्यात गेला. पोलिसांचा खबरी आहे हा मेसेज गेला. पोलिसांना खबर दिली की पोलीस पैसे देतात आणि त्याच्यासाठी यानं नोकरी सोडून इथं आला. हा सगळा मेसेज तो गेला आणि त्याच्यामुळे मला या लोकांसाठी मनापासून काम करायची इच्छा असताना सुद्धा 30-31 महिने मी या लोकांमध्ये फक्त मला तुम्ही ओळखा रे, मला मला समजून घ्या रे म्हणण्यामध्ये माझे 31 महिने गेले. एवढ्या वयात एखादा माणूस अभ्यास व्यवस्थित केला तर कलेक्टर होऊ शकतो. मी माझी ती आयुष्यातली ती डिग्री मी तिथं पास केली. एक घटना अशी घडली आणि त्याच्यानंतरही अशा काही घटना घडत गेल्या आणि भीक मागणाऱ्या समाजाने मला ऍक्सेप्ट केलं. आज मला सांगायला अभिमान आहे की मी आज संपूर्ण माझ्या भीक मागणाऱ्या समाजाचा कुटुंब प्रमुख आहे. आज कुठेही लग्न घडत असेल तर मला विचारल्याशिवाय लग्न होत नाही. कुठेही लग्न काय काहीही करायचं असेल, काहीही व्हायचं, मी आज फोन बंद करून ठेवलाय. माझे कार्ड्स कोणाकडे असतील नसतील, पण माझे माझे कार्ड्स, माझा फोन नंबर प्रत्येक भिक्षेकाऱ्याकडे आहे आणि तो मला त्याला जेव्हा आठवण येईल त्यावेळी तो मला फोन करतो आणि मला सल्ले विचारतो. आय फील प्राऊड फॉर दॅट. मला आनंद होतो. मी एक बाप म्हणून. बाप म्हणजे काय, 70-75-80 वर्षाची म्हातारी माणसं आहेत, ती मला पप्पा म्हणतात. याच्यापेक्षा अजून काय मला मला याच्यापेक्षा अजून काय आनंद असतो. 70 वर्षाचं बाळ मला, 70 वर्षाचं पोरग मला, काय मी सांगू तुम्हाला शब्दांमध्ये की मला काय तुम्हाला पप्पा म्हणतो. मला जेव्हा भेटतो बाबा म्हणतो, पप्पा म्हणतो. अरे आपली 70-75 वर्षाचा माझा आजोबा असेल, माझे वडील 75 वर्षाचे आहेत या घडीला. 75-80-90 वर्षाची माणसं मला पप्पा म्हणतात ना, तेव्हा आय फील ब्लेस्ड. इथं प्रश्न वयाचा नसतो, वय हा फक्त आकडा असतो. इथं मी ना पालक म्हणून त्यांचा जातो. पालक पालक म्हणजे काय, जो जो आपल्या मुला बाळांची काळजी घेतो तो. जेव्हा मी 70-80-90 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला माझं बाळ समजतोय, मी त्याचा पालक असं समजतोय,
बऱ्याच वेळेला पोलिसांचं काहीतरी होतं, याचा तुझा कोण पालक आहे, कोण आहे तुझा मुलगा, कोण आहे तुझं हे, तर मी सांगतो मी यांचा पालक आहे. मी 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाचा पालक आहे, मी या 70-75 वर्षाच्या आजीचा पालक आहे. पालकत्व घेणं ना, आय एम ब्लेस्ड. देव मी मानत नाही, देव मानतो मी वेगळ्या पद्धतीने मानतो. मी निसर्ग मानतो, मी पंचमहाभूत मानतो. पृथ्वी, आप, आप म्हणजे पाणी, जल, तेज, तेज म्हणजे हा प्रकाश, सूर्य, वायू, वायू म्हणजे फक्त आपण जो ऑक्सिजन घेतो तो वायू नाही, वायूला खूप अर्थ आहेत. आकाश, आकाश म्हणजे आभाळात बघतो ते आभाळ म्हणजे आकाश नव्हे, आकाश म्हणजे पोकळी. तर मी पंचमहाभूतांना मानतो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हा निसर्ग, याला मी देव मानतो. तर ह्या देवाने, ह्या निसर्गाने मला ना हे काम करायला अपॉइंट केलंय. कोणीतरी असतं ना कलेक्टर म्हणून, तुम्हाला मी आज अपॉइंट करतो. UPSC चे लोक कमिटी असते तिथे, ते याला मी अपॉइंट करतो कलेक्टर म्हणून, याला मी काय DSP म्हणून अपॉइंट करतो, याला मी PSA म्हणून अपॉइंट करतो, याला मी, तसं मला कुणीतरी ना अपॉइंट केलंय. काय, डॉक्टर फॉर बेगर्स, छोटा शब्द आहे. भिकाऱ्यांचे डॉक्टर त्याहून छोटा शब्द आहे. ही जी म्हातारी माणसं आहेत, पालकत्व तू घे. किती मोठी गोष्ट आहे, एवढी मोठी गोष्ट आहे. कुणीतरी पालकत्व दिलंय, आणि पालकत्व मी ओझं झेपत नाही. ऍक्च्युली मला बऱ्याच वेळेला ओझं झेपत नाही. त्याच्या वेळेला तुम्ही सगळी मंडळी जी काय समाज हा मला मदत करतो, आणि ऍक्च्युली सगळं तुमच्याचमुळे करतोय खरं तर. पण मी फक्त जसं आता मी स्क्रीनवरती दिसतोय, अख्खा समाज जो काही मदत करतोय स्क्रीनवरती आलाच नाहीये कुठे, पण मी आलोय स्क्रीनवरती एक प्रतिनिधी म्हणून मी आलोय. हा समाज अख्खा संपूर्ण मला मदत करतोय पालकत्व स्वीकारण्यासाठी. आणि मी 80-90 वर्षांच्या बापांचा पालक होतो, 80-90 वर्षाच्या आजीचा पालक होतो. ते सांगायला मला खूप अभिमान वाटतो, मला खूप आनंद होतो. ठीक आहे, तो काळ होता, तुम्ही आता जो बोलला तो 31 महिन्यांचा काळ होता, की मला त्यांनी स्वीकारलं नाही. परंतु आता त्यांनी असं स्वीकारलंय की पाण्यात पाणी मिसळून गेलं. आता ह्यातलं कुठलं आणि त्यातलं कुठलं असं नाही आपण सांगू शकतो. या ग्लासातलं कुठलं आणि त्या ग्लासातलं कुठलं नाही सांगू शकत. ते पाणी हो. एका ग्लासात टाकलं, ते म्हणजे डॉक्टर आहेत किंवा मी म्हणजे भिक्षेकरी. 300ची ते एक 200 झाली. ग्रुप आहे, इतकं ते एक ग्रुप आम्ही झालेलो आहोत. बरोबर. डॉक्टर पुढे जाण्याआधी मी डॉक्टर शेखर नवाथे यांना विनंती करतो की रसिक वाचक तर्फे तुमच्या या सत्राबद्दल छोटेसे पूर्ण निर्देश करावेत. हॅलो, ऐकू येतंय? हो हो. आज मला अभिजित सोनावणे यांच्या या कार्यक्रमाचे आभार मानायचं काम भूषणने दिलंय. तो मी माझा बहुमान समजतो. अभिजित सोनावणे यांचं मराठीत बोलणं, लिहिणं व्हिडिओ करा ना चालू याच्याबद्दल आग्रह आणि अभिमान. शेखर सर, हा, तुमचा व्हिडिओ करा ना चालू. अहो तुम्ही मला इतके तास बघताय, मी हसतोय, बोलतोय, रडतोय, थट्टा करतोय, मला पण एकदा तुम्हाला बघू देत ना. तर मला ते आज पहिल्यांदा मी झूमवर आलोय, बघतो कसं काय करायचं ते. बरं, हरकत नाही सर, मी तुमचा चेहरा, तुमच्या बोलण्यातून मला चेहरा जाणवेल तुमचा. हरकत नाही सर, डोंट हा. डोंट डोंट. नाही, तुम्ही मध्येच काहीतरी खंडित होईल, मी घरी एकटाच आहे आता. काय प्रॉब्लेम नाही सर. आय रिस्पेक्ट युअर त्यामुळे फिलिंग सर. तुम्ही बोला सर. तांत्रिक सुबक काही नाही माझ्याकडे म्हणून. नाही, काय अडचण नाही. मी आपलं गमतीने बोलतो, मी असंच हा. आहे वेड्यासारखं. बोला. नाही, तुम्हाला भेटेन मी प्रत्यक्ष, भेटलोय आधी एकदा. तर त्यामुळे मला त्यांचं मराठीचा आग्रह आणि बोलणं आवडलं. काम तर प्रशंसनीय आहे, प्रश्नच नाही. भिकारी या शब्दातल्या अवहेलना असल्यामुळे आता आपण अभिजित सरांसाठी सगळ्यांनी भिक्षेकरी हा शब्द किंवा याचक शब्द वापरू. त्यांनी पुणे महानगरपालिकेने त्यांना स्वच्छता दूत म्हणून इथं पदावर नेमलेलं आहे. पुण्याच्या स्वच्छतेकरता त्यांच्या निरनिराळ्या सॉरी जाहिराती सर, सॉरी एक सेकंड, सॉरी सर. थँक्यू सो मच फॉर रेझिंग दिस पॉइंट. हा. जगात ब्रँड अँबेसेडर
ऐश्वर्या राय कुठली तरी ब्रँड अँबॅसेडर आहे, अमिताभ बच्चन कुठल्या तरी ब्रँड अँबॅसेडर आहे, सलमान खान कुठल्या तरी अँबॅसेडर आहे, अजून कोण 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 अँबॅसेडर आहे. मोदीजींच्या स्वच्छता अभियानाचे ब्रँड अँबॅसेडर मी आणि माझे भिक्षुकरी आहेत. होय. येस, तर आम्ही स्वच्छता दूत नाही आहोत, तर आम्ही ब्रँड अँबॅसेडर आहेत. आणि तुम्ही हा पॉइंट काढलात त्याच्याबद्दल खूप मला आनंद वाटला. बरंच काही सांगायचं राहिलंय अजून, पण तुम्ही हा बोललात. मला जे छान माहिती होतं वाटलं. ते जाणवलं ते मी सांगितलं. येस आणि येस, ब्रँड अँबॅसेडर हा इंग्लिशला मला मराठी शब्द थँक पटकन यू. वी आर आठवला द नाही म्हणून ब्रँड पटकन. अँबॅसेडर्स ऑफ स्वच्छता अभियान ऑफ मिस्टर मोदी. आणि त्याच्यानंतर त्यांच्या आजोळी 5 जण लिखाणाकरता लेखन कलेकरता राष्ट्रपती पदक मिळालेली माणसं आहेत. त्यात आता त्यांचे वडील आणि हे दोघंही आता पुढची जनरेशन म्हणजे आता 7 पदकांची तयारी त्यांनी केली असं आपण समजू शकतो. वडिलांचं पण आत्मचरित्र नुकतंच प्रसिद्ध झालेलं आहे. आणि कारण वडील माझे आणि भूषणच्या आईचे क्लासमेट आहेत, हेही तुम्हाला सांगू येस सर, शकतो. मला त्यामुळे आता भूषण सरांनी सांगितलं. शेखर नावाचे पांडुरंग सोनवणे हे सगळे एका वर्गात 69 बीजे मेडिकलच्या बॅचचे होय सर, विद्यार्थी. होय सर, होय सर. आणि दुसरं म्हणजे वटकरांबद्दल थोडेच बोलले, पण वटकरांनी आंबेडकरांकरता जे यात्रा अंत्यदर्शनाकरता व्हिडिओ काढला किंवा जे चित्रीकरण केलं, त्यासाठी त्यांना त्यांचे मुंबईचे सगळे ॲसेट्स गहाण ठेवायला लागले. आणि न सोडता आल्यामुळे बहुतेक कठीण परिस्थितीमुळे शेवटी कोल्हापूरला ते गेले असं माझ्या ऐकण्यात आहे. आणि अशा आजोबांचा हा नातू आहे, त्यामुळे त्यांनी महिना 5 लाख रुपये वाली नोकरीवर लाथ मारून सामाजिक कार्याला गेलं. त्याचं बाळकडून मी त्याच समजतो असं. थँक्यू सर. आणि त्यांचा भावला तो मला प्रांजळपणा की आजकालच्या खोट्या मुखवट्यावाल्या दांभिक जगात त्यांनी काही आडपडदा न ठेवता आज सगळ्यांसमोर आपलं आयुष्याचा पट रंगवलाय, समजावून दिलाय. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. याबद्दल मी रसिक सगळ्या वाचकांच्या गटातर्फे तुमचे आभार, मनापासून आभार मानतो. या वाक्याला तुझ्या ऍक्च्युली सॅल्यूट आहे की प्रांजळपणे सगळ्यांसमोर मांडलं. हे खरंच कौतुकास्पद. म्हणजे हा शब्द खूप छोटा आहे. हा, चालू दे चालू दे. नाही झालं, माझं महत्वाचं काम झालं की जे मला जाणवले ते पॉइंट मी सांगितले. बरोबर आहे, बरोबर. हा, मला हे फारच आवडलंय कन्क्लुडिंग की प्रांजळपणे मानणं. कारण का कमी हे जण सगळं ऐकण्यावर किती जणांच्या कशा प्रतिक्रिया होऊ शकतात, पण याची त्यांनी फिकीर न करता स्वतःचं प्रामाणिकपणे मत मांडलं. हे नक्कीच आजच्या जगात कौतुकास्पद आहे आणि दुर्लभ आहे आणि सामाजिक परिस्थितीवर कोरडे ओढणार आहे. त्यामुळे ते कौतुक करावं. कॉन्टॅक्ट नंबर मागितलाय, तो त्याची दखल घेऊन प्रत्येकांना कॉन्टॅक्ट नंबर लिहून घेण्याची मुभा द्यावी प्लीज. आणि त्यांचं गेले मला 1.5-2 वर्ष दर महिन्याला त्या महिन्याचा लेखाजोखा येतोय. काय केलं ते सगळ्याच्या कार्याशी परिचित आहे. जंगली महाराज रोडला त्यांची टीम अख्खी रस्ता आठवड्यातल्या एका ठराविक दिवशी स्वच्छ करते. त्या बायकांशी त्यांचं नंतरचं बोलणं, बायकांनी त्यांच्याशी आदराने वागणं, त्यांना त्या आठवड्याचं रेशन देणं, हे सगळ्या गोष्टी मी स्वतः जाऊन पाहिल्यात, अनुभवलेल्या आहेत. आणि त्यामुळे कामाचंही मला कौतुक आहे. असं एवढं बोलून मला माझा रोल व्यवस्थित केलेला आहे. होय सर, मी मनापासून ऋणी आहे सर. आणि थँक्यू सो मच सर. सर्वांतर्फे आभार आणि कृपया कॉन्टॅक्ट नंबर पाठवण्याची व्यवस्था अशी भूषणनी करावी. भूषण सर. होय सर, भूषण सर आपल्याला हा तुमचा जो ग्रुप आहे त्याच्यावरती ते निश्चित माझा नंबर देतील. आणि जर मला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी कदाचित फोन उचलेन न उचलेन, परंतु मी व्हॉट्सअपला मात्र 100% उत्तर. व्हॉट्सअपला माझा जो काही, माझ्याकडे एकच नंबर आहे फक्त. व्हॉट्सअपला फक्त आपण आजच्या कार्यक्रमाचा फक्त रेफरन्स आणि आपला नंबर दिला तरी मी तो नंबर सेव्ह करून मी सगळ्या प्रकारची माहिती आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला मी नक्की उत्तर देईन. मी दिवसभर फील्डवरती असतो, हातामध्ये ग्लोव्ज असतात, कधी रक्त असतं, काय असतं, मी फोन उचलतो नाही उचलत माहित नाही मला. मी व्हॉट्सअपला प्रत्येक व्हॉट्सअपला मात्र मी 100% उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. गुड मॉर्निंग, गुड नाईट किंवा अशा बाकीचे नाही, परंतु काही कामाचा मेसेज असेल मी प्रत्येक मेसेजला उत्तर देतो. भले रात्रीचे 2 वाजू देत किंवा 3 वाजू देत बाबा. तर आपण मला फक्त नाव सांगावं, मी तो नंबर सेव्ह करतो. केतकी ताई, तुम्ही काय बोलत होतात?
संयोजक आयोजक म्हणून मला तुमचं नाही, मी मगाशी शेखर दादांनी जे सांगितलं प्रांजळपणे तुम्ही जे मांडलं ते त्याच मी कबुली म्हणजे त्याच काय म्हणायचं मी कौतुक करत होते की हे फार करेक्टली त्यांनी मांडलं की तुम्ही सगळ्यांसमोर जे काही अनुभवलत म्हणा भोगलत म्हणा हे खूप अवघड आहे सगळ्यांसमोर असं मांडणं, न लाजता न घाबरता सगळ्यांना सगळं सांगणं हे खूप अवघड आहे आणि ते तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं. थँक्यू ताई. आणि मुख्य म्हणजे जे काही अनुभवलं त्याच्यात तुम्ही खूप पॉझिटिव्हली काय काय गोष्टी शिकत गेलात आणि ते तुम्ही तुमच्या आत्ताच्या आयुष्यात त्याचा वापर करताय, त्याच्या तुमच्या स्वतःचे आयुष्य समृद्ध करायला वापर करताय. आणि हे खूप गोष्ट शिकण्यासारखी आहे, कारण बऱ्याच वेळा आपण म्हणजे आमच्यासारखी लोक आयुष्यात काही घटना झाल्या, काही मनासारखं नाही आलं की आपण आमच्यासारखी लोक वाईट मानून घेतो किंवा ते असं नाही व्हायला पाहिजे असं म्हणतो. पण याच्यातून तुम्ही कसे बघायला पाहिजे त्या गोष्टीकडे हे शिकवलं. म्हणजे हे खरंच एक मोठी गोष्ट घेण्यासारखी आहे. म्हणजे तुमचं सामाजिक कार्य तर आहेच, पण एक बघण्याचा दृष्टिकोन आयुष्याकडे हे माझ्या मते सगळ्यात जास्त मोठं शिकण्यासारखं आहे. थँक्यू सर. आणि आमच्या समूहापैकी कोणाला पुस्तक हवं असल्यास आम्ही तुम्हाला कळवू. तर आणि तुमचं तुम्ही बँक डिटेल्स त्या दिलेत तर आम्ही ते पुस्तकाचे हे केल्यानंतर तुम्ही आम्हाला पाठवू शकलात तुमच्या सहीने तर बरं होईल. जरूर सर, जरूर, नक्की. अजून कोणाला काही बोलायचं असल्यास रसिक वाचकांतर्फे जरूर बोलावं. मी एका वाक्यात सांगेन, खऱ्या अर्थाने जीवन जगणारा माणूस एक उत्तम उदाहरण समाजात. म्हणजे जीवनाचा अर्थ काय आहे तो त्यांना बरोबर कळलेला आहे एकदम. आपल्याला अजून नाही कळला तो अर्थ, आपण नुसतंच जगतोय. म्हणजे आपण सुपरफिशियल जगतो असं वाटतं ते. एक्झॅक्टली. ज्यांना जीवन कळलं असा तो माणूस. नाही सर, नाही सर, नाही सर. धन्यवाद. मी याच्यात एक सांगतो सर. तुम्ही आता जे म्हटलात ना की आपल्याला नाही जमलं याला जमलं, तर असं काही नाहीये सर. त्याचं अगदी प्रॅक्टिकल उदाहरण मी सांगतो सर. UPSC चे क्लास घेणारा माणूस, MPSC चे क्लास घेणारी व्यक्ती, त्याच्या हाताखालून कितीतरी लोक PSI होतात, DYSP होतात, तहसीलदार होतात, कलेक्टर होतात. पण मग तो शिकवणारे शिक्षक का नाही होत? कलेक्टर होत नाही, DSP होत नाही, तहसीलदार होत नाही, कोणी होत नाही. तर त्यांचा रोलच आहे सर तो, की तुम्ही शिकवा आणि ह्या तुमच्या पुढच्या पिढीला घडवा. तर ही सर ना तुम्ही मंडळी आहात जी तुम्ही आमच्यासाठी रोल मॉडेल आहात. तुम्ही काहीतरी करून ठेवलेलं आहे. तुम्ही त्या UPSCच्या शिक्षकासारखे आहात. UPSCचा शिक्षक कलेक्टर नसतो, UPSCचा शिक्षक कुणी नसतो, DSP नसतो, कुणी नसतो. MPSCचा शिक्षक सुद्धा कुणी नसतो. तो त्या विद्यार्थ्यांना शिकवत असतो. तर सर तुम्ही आम्हाला गुरुजनाच्या स्थानी आहात. आम्ही घडतोय आणि त्याला कारणीभूत तुम्ही आहात. आणि तुम्ही शिकवताय म्हणजे बसून छडी घेऊन पाटी पेन्सिल घेऊन शिकवत नाहीये, परंतु यू आर रोल मॉडेल फॉर अस. आणि तुमच्याकडे बघून आम्ही शिकतोय, तुमच्या पावलांवर पाऊल ठेवतोय, तुम्ही ज्या वाटेनं चालला त्या वाटेनं चालतोय. आणि म्हणून आमचं काय म्हणत हे काम चालतंय. सो असं नाहीये की तुम्हाला अर्थ कळला ना आम्हाला नाही कळला, तर नाही, तुम्ही ते सगळे अर्थ समजून घेतलेत आणि आम्हाला ते समजवतंय. रादर आम्ही ते समजून घेतोय थोडंफार, इतकंच आहे, बाकी काही नाहीये सर. त्या मुकुंद सर. हॅलो, एक मला ॲडिशन करायची आहे. खरं म्हणजे या ग्रुपशी माझं तसा काहीही संबंध नाही आहे, परंतु व्हॉट्सॲपवर हा मेसेज आला आणि तो मी पण इथे मी आदित्य गार्डन सिटीमध्ये पुण्यामध्ये एक असंच आदित्य रसिक वाचक कट्टा चालवतो आणि मग त्याच्यावर तो सर्क्युलेट केला. आणि त्या निमित्ताने मी थोडंसं उशिरा जॉईन झालेलो आहे. बऱ्याच दिवसापासून सोनवणे सर डॉक्टरांना पाहायची, भेटायची, इंटरॅक्ट व्हायची इच्छा होती, परंतु ते कधी तो आला नाही. कारण प्रत्येक जण आपल्या आपल्या चक्रामध्ये आपल्या आपल्या व्यापामध्ये हे होत असतो. तर या निमित्ताने
थोडीशी अल्प इंटरॅक्शन झाली आणि मीच तो कॉन्टॅक्ट नंबर मागितलेला आहे. काही ना काही निमित्ताने पुढे काहीतरी फ्रुटफुल कॉन्ट्रीब्युशनच्या दृष्टीने मग पुढे भेट घेईन. तर धन्यवाद. आणि खूप प्रांजळ आणि खूप म्हणजे मला एकदम बाबा आमटेंची आठवण झाली, एवढं फक्त मी नमूद करू इच्छितो. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना. भूषण सर, कीर्तिताई, जे लोक माझा नंबर मागतील त्यांना जरूर द्यावा, काही अडचण नाही. फोन मी कदाचित उचलेन न उचलेन, परंतु मी व्हॉट्सअपला पात्र प्रत्येकाला उत्तर देतच असतो ऍट एनी कॉस्ट. हॅलो. हा सर. आणि सरांना सिंधुताई सपकाळांचा पण लोभ आणि स्नेह मिळालेला आहे आणि मार्गदर्शन मिळालंय, हेही कुणी बोललं नाही म्हणून लक्षात आलं, ते सांगितलं. हो, थँक्यू. सिंधुताईने मला मुलगा म्हटलं होतं. सिंधुताईला एकदा विचारलेलं एका व्यासपीठावर, ती आणि मी होतो त्यावेळी, तिला विचारलं होतं की जायच्या आधी जस्ट 2 महिने, माहित नाही तर काय पत्रकाराला वाटलं, त्यांनी विचारलं की सिंधुताई, माई तुम्ही गेल्यानंतर तुमचं कोण पुढे चालवेल? तर तिने माझ्या खांद्यावर हात ठेवून मला अगदी जवळ येऊन कुशीत घेऊन सांगितलं की हे माझं पोरग माझी गादी पुढे चालवेल. त्यांची संस्था आहे, तर हा सगळा वेगळा पार्ट आहे, काम हा वेगळा पार्ट आहे. मी माईचं काम चालवण्याचा जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी निश्चित प्रयत्न करेन, कारण मी एका आईला दिलेलं ते वचन आहे. थँक्यू. माझ्या पुस्तकाला तिचीच प्रस्तावना आहे आणि मी पुस्तकाचं प्रकाशन कुठल्याही मोठ्या व्यक्तीला बोलवून केलेलं नाहीये. सिंधुताईला म्हटलेलं मी की माई तुला यावं लागेल पुस्तकाच्या प्रकाशनाला, आणि मी हॉल बिल असलं काही बुक करणार नाही. तर तू भीक मागत होतीस, मी भिकाऱ्यांचा डॉक्टर आणि लिहिले पुस्तक भिकाऱ्यांच्या वरती, तर हे आपल्याला कुठल्या तरी एखाद्या रस्त्यात भीक मागणाऱ्या लोकांच्या आपल्या याच्यामध्ये करायचं. ती म्हटली ठीक आहे बाळा, तू मला तारीख सांग. माझं दुर्दैव असं की ज्या वेळेला मी तिला तारीख सांगायला गेलो तर ती आजारी पडली. मी म्हटलं ठीक आहे, तू बरी हो, मग त्याच्यानंतर आपण करू. आणि त्याच्यानंतर ती हॉस्पिटलमध्ये गेली, ती परत काही तिथनं आली नाही. आणि मग त्याच्यानंतर आम्ही हे सगळं प्रकाशन जे काही ते माझ्या भीक मागणारी जी काही एक सिनियर ज्येष्ठ आजी जी होती तिच्या हातून आपण हे प्रकाशन केलंय. माझ्या प्रकाशनाला कुठलाही कोण ज्येष्ठ लेखक, साहित्यिक, अमुक ढमुक कोणी आला नाही. माझ्या पुस्तकाचं प्रकाशन एकतर सिंधुताई करणार होती, तिला नाही जमलं, निसर्गाने नाही मला परमिशन दिली. परंतु माझं जे काही भीक मागणारा जो काही समाज आहे, माझ्याच या समाजातल्या लोकांनी माझ्या पुस्तकाचं प्रकाशन केलं, आणि आय एम व्हेरी मच हॅपी फॉर दॅट. खूपच वेगळ्या प्रकारे तुम्ही केलं आणि अशा या पद्धतीने तुम्ही त्या भिक्षेकरी समाजालाही त्यांना असं म्हणता येईल एक्नॉलेज केलं, त्यांना मानलं असं म्हणता येईल. आणि पुस्तकाबद्दल पण आम्ही तुम्हाला कळवू किती पुस्तकं कोणाला हवी आहेत आणि ते सांगूच आम्ही. धन्यवाद प्रत्येकदा सर्व रसिक वाचकांतर्फे. आणि तुम्ही आलात, वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याशी संवाद साधलात. संवादावर तुम्ही जे सुरुवातीला बोललात ते पण खूपच छान होतं. आणि म्हणजे आता या सत्रातील शब्द म्हणता येईल, वाक्य म्हणता येईल, लक्षात ठेवण्यासारखं आहे. त्यामुळे परत एकदा सर्वांतर्फे तुमचा आभार. थँक्यू. परिवाराचे आभार. थँक्यू सर, थँक्यू. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. प्रणाम सर. थँक्यू.